नमस्कार मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज एक स्पेशल चर्चा होणार आहे इंग्रजी विषयावरती. कारण इंग्रजीचा आपला पेपर आहे आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या अनुषंगाने आजची चर्चा खूप महत्त्वाची आहे. आज आपल्यासोबत चर्चेला आहेत नागनाथ मेटे सर. सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. तर आजच्या चर्चेमध्ये सर इंग्रजी विषयावर चर्चा करतील. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर मॉडरेटर आहेत. त्यामुळं पेपर कसा लिहायचा आणि पेपरमध्ये पेपर कसा तपासला जातो या संदर्भात सुद्धा खूप चांगल्या टिप्स तुम्हाला मिळतील आणि जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील या संदर्भातल्या सगळ्या टिप्स असतील. पेपर कसा लिहायचा याबद्दल तर सर सांगतीलच आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरं कशी लिहायची, कशी प्रश्नपत्रिका लिहायची आणि इंग्रजी विषयाची संपूर्ण तयारी कशी केली पाहिजे यावरती सर आपल्यासोबत चर्चा करतील. तर सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. येस. तर इथून पुढे मला असं वाटतं की चर्चा आता तुम्हीच सुरू करा. मी आता इथून धन्यवाद. बाजूला होतो. तर चालेल. आता इथून पुढे सरच तुमच्याशी संवाद साधतील. येस सर? ओके. येस. नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण चर्चेसाठी मागील वर्षीची म्हणजे 2025 मार्चची प्रश्नपत्रिका या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. परिच्छेदामधील सगळी उत्तर आपण सांगणार नाहीयेत, परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तराची अपेक्षा आहे त्या ठिकाणी काही बाबी तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. ज्या ठिकाणी मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कुठं भरपूर मार्क मिळू शकतात, या बाबतीमध्ये तुम्हाला हे लक्षात येईल ह्या चर्चेमधून. तर बघा, आपण पहिल्या प्रश्नाचा विचार करू. याच्यामध्ये प्रश्नपत्रिका उत्तरे लिहिताना आपण काय करायचं नाहीये, आपण प्रश्न लिहायचे नाहीयेत. आपल्याला हा प्रश्न पहिला आहे तो 10 मार्काचा आहे. त्यामधील बघा, लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे हा. लँग्वेज स्टडीचा प्रश्न 10 मार्काचा आहे आणि यामधील 8 मार्काचा आहे. यामध्ये एकूण 6 उपप्रश्न दिलेले असतात. 6 पैकी 4 उपप्रश्न आपण अचूक सोडवणं गरजेचं आहे. तर बघा, नंतर यातला बी आहे तो 2 मार्काचा आहे. तो कशा प्रकारे सोडवायचा हे मी या ठिकाणी सांगतो. बघा, यामध्ये लिहिताना एक काळजी घ्यायची, अनावश्यक लेखन करू नका. अनावश्यक लेखन आपण केलं तर आपला वेळ जातो. आता बघा, या ठिकाणी हा भाग लिहिणे गरजेचं आहे. बघा, हे हे बघा, हा प्रश्न क्रमांक लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये हा नंबर 1 लिहिणं गरजेचं आहे आणि डू ॲज डायरेक्टेड, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स हे लिहायची गरज नाही. फक्त आपण काय करायचंय की हे दिलेले जे 4 प्रश्न आहेत, हे चारीचे चारही शब्द काय करायचे आपल्याला, हे पूर्ण करायचे. आपल्याला काय म्हटलं, हे सूचना आहे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. हे आपल्याला दिलेली सूचना आहे. हे 4 शब्द या ठिकाणी फक्त सोडवायचे. आता उदाहरणार्थ हा ब्रेव शब्द आहे, म्हणजे या ठिकाणी येईल, या ठिकाणी ए लिहिल. इथं टीच हा शब्द आहे, TEACH. हा टीच शब्द आहे, हा ब्रेव आहे, हा बॉक्सर आहे. नंतर हा फेथ हा शब्द आहे. हे एवढंच लिहायचंय आपल्याला, बाकी वरती इतर काही लिहायची गरज नाही. हा जो भाग दिलाय हा हे सूचना आहे तुमच्यासाठी, हे सगळीच्या सगळी हे लिहूच नका. फक्त हे 4 शब्द लिहा. मात्र हे बाजूला दिले प्रश्न क्रमांक या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. बघा, आता याच्यानंतर हा 1 नंबर झाल्यानंतर दुसरा नंबर. आता याच्यामध्ये पुट द फॉलोइंग वर्ड्स लिहू नका, फक्त यांना क्रमाने या ठिकाणी मांडणी करा. आता या ठिकाणी इथं बघा, या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह नंबर 1 ला येईल, नंतर बोनफायर नंबर 2 ला येईल, ऑप्टिमिस्टिक नंबर 3 ला येईल आणि रूमर 4 नंबरला येईल. याच्यामधला हा नंबर 1 लिहिणं सोपं आहे. एक लक्षात घ्या, हे लिहायचं नाही बरं, हे लक्षात घ्या, हे सूचना लिहायची नाही. मग हे 4 शब्द क्रमाने आले, अट्रॅक्टिव्ह, बोनफायर, ऑप्टिमिस्टिक आणि रूमर. आता हे झाल्याच्या नंतर हा जो दुसरा प्रकार आहे, दुसरा प्रश्न, हा जरा आपल्याला जास्त अडचणीचा वाटतो. त्याला कारण असं, यामध्ये दिलेले सगळे शब्द सारखे आहेत. मग आपण हा प्रश्न सोडवताना शांत डोक्याने सोडवायचा. हे वरती मी सर्कल केले ते लिहायचं नाहीये. इथं पूर्ण आपल्याला मार्क मिळवण्यासाठी काय करायचं आपल्याला, बघा, आता हे 4 पी आहेत, अगोदर 4 पी लिहून घ्या. बघा,
हे 4 पी अगोदर लिहा, शांतपणे हे काम करायचं. इथं इथं मार्क एकही जाता कामा नये. आता या ठिकाणी अगोदर कोणतं पीच्या नंतर अगोदर ए पासून सुरू होणारा शब्द आहे का? हा, म्हणजे हा शब्द आहे, हा अगोदर येईल, म्हणजे पी ए एवढं लिहा. आता पी ए पासून दुसरा कुठला शब्द आहे का? नाहीये. पी ए डबल टी ई आर हा तुमचा पहिला शब्द आहे. हा झाला शब्द, म्हणजे यातला हा शब्द गेला. तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर काही लिहायचं किंवा काहीही मार्किंग करण्याचा अधिकार नाही. आपल्या प्रश्नपत्रिकेच्या वर दिलेल्या कोपऱ्यामध्ये फक्त नंबर टाकायचा असतोय. आपण या ठिकाणी काही लिहायचं नसतं, हे लक्षात ठेवा. आता ए न सुरू झाल्याच्या नंतर नंतरचे शब्द ए बी सी डीच्या क्रमानं पहा. पीच्या पुढं इथं ओ आहे, इथं ओ आहे आणि इथं ई आहे, म्हणजे ई अगोदर येतो, म्हणजे नंतरचा शब्द हा येईल पीपल. हा पीपल हा शब्द आला. जरा या अक्षर या ठिकाणी लिहिताना थोडा अडचणीत येतोय, जरा थोडं समजून घ्या. म्हणजे पॅटर आला, पीपल आला. आता राहिले दोन पी ओ पासून असणारे शब्द. आता एक काम करायचं, इथं ओ लिहून घ्या, इथं ओ लिहून घ्या. बघा आता हे ओ लिहिल्याच्या नंतर आता बघा पी ओच्या पुढचे अक्षर आता विचारात घ्या. तिसरं अक्षर आता इथं सी आहे आणि इथं टी आहे. अगोदर कोणता येतो तर सी येतो, मग इथं पीओ सी के ई टी येईल, पीओ सी के ई टी. आता हे 3 शब्द बरोबर आले, म्हणजे हे 3 गेले, म्हणजे शेवटचा शब्द हा आहे. या क्रमानं उत्तर पत्रिकेवर हे शब्द या ठिकाणी लिहायचे. आता लक्षात आलं की याप्रमाणे बघा. आता हे संपलं. आता याच्यानंतर नंबर 3 ला आपल्याला वाक्य दिलेलं वाक्य पंक्च्युएट करायचंय. या ठिकाणी काय करायचंय, हे बघा, हे लिहू नका, प्रश्न लिहू नका, फक्त प्रश्न क्रमांक लिहायचा, एवढं लक्षात ठेवा. इथं या प्रकारात एक गोष्ट लक्षात ठेवायची, बोलणारा, ऐकणारा आणि निवेदन करणारं क्रियापद या 3 बाबी अवतरण चिन्हाच्या बाहेर नेहमी ठेवायच्या. यामध्ये बोलणारा कोण आहे? या ठिकाणी द बर्ड हा शब्द हा बोलणार आहे. आता या निवेदन करणं म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब काय? रिप्लाइड आहे, म्हणजे त्याने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? त्यानं जे उत्तर दिलं, म्हणजे हा बोलणारा व्यक्ती जे काही बोलल तेवढंच अवतरण चिन्हात घ्यायचं. आता याच्यात आपल्याला पहिली गोष्ट काय करायची आहे बघा. हा, आता पहिली गोष्ट काय करायची आहे, वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल, ह्या टी ला कॅपिटल करा एक. नंतर रिप्लाइडच्या या ठिकाणी इथं कॉमा द्यायचा आहे. याच्यानंतर हा जो आहे, आय आल्यानंतर आय कुठेही येऊ, आय हे प्रथम पुरुषी जे सर्वनाम आहे ते वाक्यात कुठं आलं तरी कॅपिटल येतं. आणि हे बर्डनी काय उत्तर दिलं त्याच्या तोंडचे शब्द आहेत म्हणून ते अवतरण चिन्हात येतील. मग ते आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर हे वाक्य विधानार्थी आहे. विधानार्थी असल्यामुळे शेवटी पूर्ण रमील. एवढाच आपल्याला बदल करायचा आहे. पहिला टी कॅपिटल कारण वाक्याचं पहिलं अक्षर आहे म्हणून साठी, आणि अवतरण चिन्हातील पहिलं अक्षर म्हणून आय कॅपिटल आला, आणि या ठिकाणी कॉमा दिलेला आहे. आणि शेवटी वाक्याचा प्रकार ज्या प्रकारचं वाक्य असेल ते चिन्ह शेवटी येतं आणि अवतरण चिन्ह त्या ठिकाणी पूर्ण होईल. या वाक्यामध्ये प्रकार असा आहे, इथं काय करायचंय, यातलं पहिलं अक्षर कॅपिटल, ही एवढी एक बाब लक्षात ठेवायची. पहिलं अक्षर कॅपिटल. आता हाऊस दॅट, आता इथं अपॉस्ट्रॉफी येईल, हे बघा, इथं अपॉस्ट्रॉफी येईल, हाऊस दॅट. आता इथं हे प्रश्न आहे बघा, हाऊस दॅट म्हणून एवढंच अवतरण चिन्हात येईल. हे नथून म्हटलंय, बोलणारा कोणी नथू आहे, रिपोर्टिंग वर्ब सेड आहे म्हणून नथू हे प्रॉपर नाऊन आहे म्हणून नथूचा एन कॅपिटल आहे. मग हाऊस दॅट एवढं अवतरण चिन्हात येईल. हा प्रश्न आहे त्यामुळं त्याला त्या ठिकाणी प्रश्न चिन्ह येईल. हाऊस या ठिकाणी फक्त अपॉस्ट्रॉफी येईल. या प्रकारे हे वाक्य या ठिकाणी तयार होईल. लक्षात आलं का? आता हे 3 नंबर संपलं. आता बघा आपण काय करूया, 4 नंबरचा विचार करूया. 4 नंबर मध्ये आपल्याला हे बघा, या वाक्यामध्ये आपल्याला फक्त 4 शब्द बनवायचे. काय म्हटलंय, मेक 4 वर्ड्स, 4 शब्द बनवा, मिनिमम ऑफ 3 लेटर्स, कमीत कमी 3 अक्षरे असणारी. 2 अक्षरी तुम्ही जर शब्द लिहाल तर तो तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही. आणि कसे, हे सगळे शब्द मिनिंगफुल असावेत. आता या एवढा प्रश्न लिहायला गेला तर तुमचा वेळ जातो. बघा 1 2 3 शब्द हे झाले, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 शब्द येतात. आपल्याला एकूण हा शब्द जरी लिहिला तरी एकूण अजून फक्त 4च शब्द लिहायचे. 4च्या ऐवजी तुम्ही 5 लिहा, 6 लिहा. पण एक काम करा, हा प्रश्न लिहू नका. मी मग सांगितल्याप्रमाणे हे सूचना आहे,
हे सूचना तुम्ही लिहायची गरज नाही, पुढचे मार्कही लिहायची गरज नाही. कारण हे शिक्षकांजवळ ही प्रश्नपत्रिका असते. तुम्ही याचं उत्तर लिहिणं एवढं आवश्यक आहे. आता बघा, याच्यापासून आपल्याला 4 शब्द बनवायचे. आता शब्द कसे बनतील? आता तुम्हाला जर वाटलं तिथं टी न सुरू करा. टी-ई-ए शब्द तयार होईल. ई-ए-टी शब्द तयार होईल. इड झाला. नंतर आर-ए-एन रॅन शब्द तयार होईल. त्याच्यानंतर आर-ए-टी रॅट शब्द तयार होईल. असे असे शब्द तयार करण्याचा जर तुम्ही थोडा सराव केला, एक 5 शब्दाचे प्रत्येकी 10-10 शब्द जर तयार केले, 5 शब्द घ्या कोणतेही असे. तुमच्याकडे असणाऱ्या संदर्भ पुस्तकातून 5 शब्द घ्या, त्याचे 10 शब्द तयार करा जास्तीत जास्त. मग तुम्हाला परीक्षेला अशा शब्दापासून अर्थपूर्ण, अचूक तुम्हाला 4 शब्द बनवणं अशक्य नाही. मग आता एवढे 4 जर तुम्ही अचूक सोडवले तर तुम्हाला 8 मार्क मिळतात. इथं पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आणि हे कमी वेळामध्ये लेखन होतं. त्यामुळं जरा याचा थोडा अभ्यास करा. कच्च्या मुलांसाठी पहिला प्रश्न ऍटलिस्ट 9 मार्क नक्की देऊ शकतो. बघा इथं 8 मार्क, इतपत 8 झाली. समजा याच्यात तुमच्याकडून चूक जर झाली तर बघा आता इथं आणखी 2 प्रश्न आपल्याला दिलेत पर्याय. याचा फक्त घरी सराव करा. आता इथं 5वं काय म्हटलंय? राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. हा प्रश्न पुन्हा लिहू नका. गरज नाही याची लिहायची. हा प्रश्न क्रमांक आपल्याला त्यामध्ये लिहायचा आहे. आता एक काम करायचं, इथं काय म्हटलंय? राईट द रिलेटेड वर्ड्स म्हणजे याच्याशी रिलेटेड संबंधित शब्द लिहा. ॲज शोन, ॲज म्हणजे जसे, शोन म्हणजे दाखवल्याप्रमाणे, इन द एक्झाम्पल उदाहरणात जसे शब्द दाखवलेत तसे शब्द. म्हणजे या शब्दाची जात काय आहे, याचा वर्ड क्लास काय आहे तो बघायचा. जर समजा तुम्ही याच्याशी रिलेटेड शब्द बरोबर लिहिले, पण जर समजा तुमचा हा शब्दाची जात जर नसेल तर मात्र ते शब्द चुकीचे येतील. कारण ब्युटिफुल हे विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. बाकीचे येणारे शब्द जर ऍडजेक्टिव्ह नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी गुणगान केलं जाणार नाही, तुमचं उत्तर चुकीचं समजलं जाईल. आता गार्डन जसं ब्युटिफुल असू शकतं, गार्डन कसं आहे ब्युटिफुल आहे, तसं गार्डन स्मॉल असू शकतं. स्मॉल आहे, बिग आहे, हे डर्टी आहे, बघा ना. नंतर क्लीन आहे. अशी वेगवेगळ्या एका नामाला आता मी 4 विशेषणं लिहिली. तुम्ही एका एका नामाचे असे 3 किंवा 4 शब्द घ्या. त्याच्याशी रिलेटेड 4 च्या ऐवजी 6, 8 अशी विशेषणं लिहून बघा. तो सराव तुम्हाला फायद्याचा ठरेल. आलं का लक्षात? बरं आता या ठिकाणी विशेषण दिले, नाम बघा. याचे ॲडव्हर्ब बघा. असे वेगवेगळे शब्द या ठिकाणी घेऊन बघा. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला इथं 2 मार्क सहज मिळू शकतात. लक्षात आलं की हे? हा, आता यामधला 6वा, हे ऑरला दिलेले 4 एकूण 6 दिलेले आहेत बघा. इथेही प्रश्न लिहायचा नाही. प्रश्न फक्त तुम्हाला कशासाठी दिलाय? फक्त तुमच्यासाठी सूचना आहे. तुम्ही उत्तर लिहायची. 6वा क्रमांक टाका आणि हे सगळी नामं येतं. इथं एखाद्या वेळेला क्रियापद असू शकतं. क्रियापद असेल तर क्रियापदाची वर्ड चेन तयार करा. विशेषण असेल तर विशेषणाची वर्ड चेन तयार करा. वरती रिलेटेड शब्दामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी रिलेटेड वर्ड्स देखील दिले जाऊ शकतात. ते जर दिले तर मात्र त्याप्रमाणेच तयार करा. आता इथं लिहिताना टायगर लिहिल्याच्या नंतर एखाद्याने जर इथं राम जर लिहिलं तर बाळांनो हे प्रॉपर नाऊन आहे, हे उत्तर चुकीचं दिलं जातं. त्यामुळं हे तुम्ही काय करायचं नाहीये, तुम्ही याला या ठिकाणी प्रॉपर नाऊन लिहू नका. या ठिकाणी टायगर जसा आहे तर या ठिकाणी रॅट लिहा. टी पासून तुम्हाला वाटल्यास टी पासून आपल्याला वेगवेगळे शब्द तयार करू शकतो. टी पासून टेप म्हणा, चालेल. ई पासून अर्थ म्हणा, एच पासून हट म्हणा. असे वेगवेगळे शब्द, पण हे सगळे नाऊन असलं पाहिजे. आता तुम्हाला क्रियापदांची वर्ड चेंज सांगितली. आता समजा पहिला शब्द टेल आला. आता टेल पासून एल पासून लर्न असा शब्द आहे. तुम्ही लर्नच्या ऐवजी लर्न जर लिहिलं तर चुकीचं होईल. कारण पहिला शब्द जर तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूप आहे तर तुमची पुढचे शब्द देखील ते मूळ रूपच क्रियापदाची आली पाहिजेत. म्हणून अशा जास्तीत जास्त आता समजा नामांच्या वर्ड चेनचा सराव करा, क्रियापदांचा सराव करा आणि विशेषणांचा सराव करा. त्यामुळे हा प्रश्न सहजगत्या ह्या पहिल्या प्रश्नात तुम्हाला 8 मार्क, 8 पैकी 8 मार्क पडायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही सराव केला नाही तर मग मात्र मार्क्स मिळणार नाहीत.
पहिला 8 मार्काचा प्रश्न आपला झालेला आहे. 6 पैकी 4 अचूक येणं अपेक्षित आहे. आता बी प्रश्न आहे. आता यामध्ये बी मधला जो 1 नंबर आहे डू डायरेक्टेड मध्ये, हा थोडा चॅलेंजिंग आहे. याला चांगली प्रॅक्टिस असेल तर इथं मार्क तुम्हाला मिळतो, नाहीतर इथं बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या चुका होतात. आता बघा, इथं डुएल डायरेक्टेड आहे, तुम्ही अजिबात हे लिहू नका. मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी लक्षात ठेवा. काही गोष्टी लिहायची आवश्यकता नसते, शिक्षकांना याची अपेक्षा नाहीये. तुम्ही मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज, हे पण लिहायची गरज नाही. तुम्ही फक्त इन्स्टेड ऑफ एवढा शब्द वाक्यात वापरा. उदाहरणार्थ तुम्ही हे वाक्यात कसं वापराल, आय लाईक मॅथ्स इन्स्टेड ऑफ इंग्लिश. मला इंग्रजी ऐवजी गणित आवडतं. आय लाईक किंवा ही लाईक्स कॉफी इन्स्टेड ऑफ टी. त्याला चहा ऐवजी कॉफी आवडते. तर अशा प्रकारचं हे वाक्यामध्ये हे फ्रेज तुम्हाला वाक्यात वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे जर समजा जमलं नाही तर याला पुन्हा ऑर दिलेलं आहे, आणि ऑर देताना हा प्रश्न लिहू नका. बघा, हे एवढं डायरेक्ट बी लिहा. बी मध्ये माय अंकल फाउंड ए बेबी. आता एखाद्याने जर लिहिलं माय अंकल फाउंड ए बेबी इन द गार्डन, वाक्य वाटताना आपल्याला पूर्ण वाटतं, परंतु वाक्य चुकीचं आहे, कारण तो क्लॉज तयार होत नाही. आपल्याला हा एक क्लॉज आहे, आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज याच्यामध्ये तयार करणं गरजेचं आहे. आता कारण क्लॉज असा प्रकार आहे, क्लॉजची व्याख्या अशी आहे, क्लॉज इज ए पार्ट ऑफ ए बिगर सेंटेन्स हॅव्हिंग इट्स ओन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट ऑर किंवा सब्जेक्ट अँड वर्ब. क्लॉज म्हणजे पोटवाक्य, हा एका मोठ्या वाक्याचा भाग असून त्याला स्वतःचा कर्ता आणि क्रियापद असतं. मग आता याच्या ठिकाणी पुढे क्रियापद होईल, अशा प्रकारे त्या पुढच्या दिलेल्या क्लॉज मध्ये आपल्याला क्रियापद सापडलं पाहिजे. आणि बघा आता कसं होईल, माय अंकल फाउंड ए बेबी. हु हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलं पाहिजे. हु वॉज क्राईंग. माझ्या काकांना एक बाळ सापडलं जे रडत होतं. जे म्हणजे कोण, ते मूल. कारण हा क्लॉज याच्यावर डिपेंड राहिला पाहिजे. हा मेन क्लॉज आहे, तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, म्हणून तो याच्यावर अवलंबित, हा स्वतंत्र पोटवाक्य ते अवलंबित आहे, ते याच्यावर अर्थाच्या दृष्टीने अवलंबित राहिलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी हु वॉज क्राईंग असं या ठिकाणी राहिलं पाहिजे. हा या ठिकाणी दिलेला हा फुल स्टॉप या ठिकाणी नकोय. लक्षात आलं का? आता बघा, हा पहिल्या प्रश्नातला हा बी या ठिकाणी संपलेला आहे. सॉरी, बी मधला 1 नंबर संपलेला आहे. ह्या दोन्ही पैकी एक लिहिल्याच्या नंतर आपल्याला मार्क आहे. आता 2 मध्ये असं सांगितलं अटेम्प्ट एनीवन, म्हणजे यात दिलेल्या पैकी आता खाली ए आणि बी असे 2 दिलेत, दोन्ही पैकी काही एक अटेम्प्ट करायचंय. आता यांनी काय म्हटलंय, ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. याला प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग, आणि सफिक्स म्हणजे प्रत्यय, नंतर लावलेला भाग आणि अगोदर लावलेला भाग, असा प्रकार आहे. आता उदाहरणार्थ आपण जर रेफ्रिजरेटर असा जर शब्द या ठिकाणी घेतला, त्यातला फ्रीज हा शब्द त्याचा बेस वर्ब आहे. आता आर ई अगोदर, रेफ्रिज अगोदर लागलेला शब्द हा उपसर्ग आहे, म्हणजे प्रिफिक्स आहे. आणि रेफ्रिजरेटर, आता टीओआर जो पुढे लागतो तर तो त्याचा प्रिफिक्स आहे, लक्षात घ्या. म्हणजे या शब्दाला अगोदर शब्द वापरा किंवा पुढून जोडा, मात्र ते जोडल्याच्या नंतर त्यापासून नवीन शब्द तयार करायचा आहे, एवढंच काम करायचंय. आता तुम्हाला यापासून पॉसिबिलिटी असा शब्द तयार करता येऊ शकतो, मात्र पॉसिबिलिटी करताना POSSIBILITY होईल, इथं ई येणार नाही. त्याचं स्पेलिंग तुम्हाला अचूक माहिती पाहिजे. तुम्ही जर याला ई तसा ठेवून जर केला तर त्याचं स्पेलिंग चुकतं. मग असा चुकीचा शब्द तयार करू नका, त्याला गुणगान होत नाही. मग तुम्ही त्याला इम्पॉसिबल करा, पॉसिबिलिटी करा, कसंही चालेल. आता अपॉइंटेड, आता अपॉइंट पासून अपॉइंटमेंट या ठिकाणी MENT पुढे जोडा, म्हणजे हा शब्द तयार होईल. इम्पॉसिबल, अपॉइंटमेंट असा शब्द तयार करता येतो. आता समजा तुम्हाला ह्या दोन्ही केलं तर दोन्हीला अर्धा अर्धा मार्क आहे बघा. आणि या ठिकाणी इथं लिहिताना देखील हा भाग लिहायचा नाही. डायरेक्ट याला पॉसिबल किंवा इम्पॉसिबल करा. इथं फक्त इम्पॉसिबल पुढे लिहा, याला अपॉइंटमेंट असं करा. आलं का लक्षात? आता या प्रकारे हे 1 मार्काचं झालं. समजा तुम्हाला हे 1 मार्काचं जमलं नाही तर याला पुन्हा पर्याय दिला. हेच 2 शब्द खाली दिलेले असतात बहुधा. आता हे 2 शब्द दिल्यानंतर पुन्हा याचा हा प्रश्न लिहायचा नाही. डायरेक्ट उत्तर लिहायची जर प्रॅक्टिस केली तुम्ही तर तुम्हाला हे प्रश्न अनावश्यक बाबी लिहू नका. मग त्यामुळे वेळ जातो आणि पुढे वेळ पुरत नाही. आता बघा, या ठिकाणी पॉसिबलला इथं काय करायचंय, हे फक्त वाक्यात वापरायचंय. ते वाक्यात तो तुमचा प्रश्न असेल, ते भूतकाळातलं वाक्य असेल, वर्तमान काळातलं असेल,
नकारार्थी वाक्य असेल, कसं असेल, पण ते वाक्यामध्ये तो शब्द अचूक वाक्यात शब्द गेला पाहिजे. तुमचं वाक्य जर चुकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क दिले जात नाही. दुसरी गोष्ट, प्रयत्न करा लहान वाक्य बनवायचं. तुम्ही मोठं वाक्य बनवायला तुमच्याकडून हमखास चूक होईल. म्हणून याला असं म्हणा ना, इट इज पॉसिबल. वाक्य पूर्ण झालं. इट इज नॉट पॉसिबल. बरोबर आहे. विल इट बी पॉसिबल, हे शक्य असेल का, हा प्रश्न आहे. इज इट पॉसिबल हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी असणारे हे हे वाक्य काय करा, याप्रमाणे याला वाक्यात वापरा. आता इथं अपॉइंट हा जर शब्दाला असला तर तुम्ही असं म्हणू शकता, दे विल अपॉइंट मी ऍज अ टीचर. ते मला टीचर म्हणून अपॉइंट करतील, निवडतील, असं होईल. तो वाक्यात फक्त शब्द शब्द वापरण्याचे एक सराव करा. हे शब्द एक दोन्हीपैकी एक कोणतंही बरोबर आलं. बघा आता या ठिकाणी वरती दिलेले दोन शब्द नाही जमले, याच्यातलं एक वाक्य, एकाचं जरी वाक्य तुमचं अचूक आलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळतो. बाळांनो, एवढ्यात पहिला प्रश्न आपला संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नापासून सुरू करू. बघा आता समजून घ्या, या ठिकाणी काय करायचं, इथं लिहिताना आता काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं मी या ठिकाणी सांगतो, नीट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा आहे, क्वेश्चन नंबर 2A, एवढं मात्र लिहायचंय आणि हा भाग तुम्ही अजिबात लिहायचा नाही. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 परिच्छेद दिलेले असतात. दुसऱ्या ए मध्ये क्वेश्चन नंबर 2A मध्ये 10 मार्क साठी प्रश्न आहे आणि 2B मध्ये 10 मार्क साठी आहे. आता बघा या ठिकाणी 2-2 मार्काचे असे 5 उपप्रश्न दिलेले असतात. आता A1, A2, A3, A4 आणि A5. आता A1 मध्ये त्यांनी काय म्हटलंय, सूचना नीट समजून घ्या. राईट विदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. हे 2 मार्काला आहे, 4 वाक्य दिलेले आहेत. इथं एवढं लिहायचं नाही, पण ही 4ही वाक्य लिहायची आहेत आणि हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे हे मात्र तुम्ही लिहायचं. उदाहरणार्थ, रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. हे वाक्य चुकीचं आहे, बरोबर ना, कारण भोली ही 4थी मुलगी होती, म्हणून साठी हे चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी याला हे वाक्य लिहून तुम्ही त्याच्या समोर लिहा किंवा खाली हे वाक्य फॉल्स आहे असं लिहा. कळलं का? हे प्रत्येक वाक्याला याच प्रकारे करा. हे 4ही वाक्य लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला ऍग्री किंवा डिसऍग्री जर असं आलं तर त्या ठिकाणी सुद्धा ऍग्री आणि डिसऍग्री लिहिण्यापूर्वी दिलेलं विधान लिहिणं अपेक्षित आहे. ते विधान नुसतं ट्रू आणि फॉल्स लिहू नका, कारण त्याला काही वेळेला त्याला क्रेडिट टाळण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेला गुणगान त्या ठिकाणी होत नाही. म्हणून साठी हे वाक्य लिहा. सूचना लिहू नका, वरची सूचना आहे, मात्र हा उत्तराचा भाग समजून हे 4 वाक्य लिहा. आता याच्यामधला बी आहे. आता हा प्रश्न बघा, आता या ठिकाणी हा परिच्छेद याच्यातून आपल्याला वाचायचंय. आता बघा या ठिकाणी हे पुन्हा हे आपल्याला लिहायचं नाही. बघा जे लिहायचं नाही त्याला मी सर्कल केलंय. आता या ठिकाणी A2 प्रश्न क्रमांकामध्ये टाकायचंय आणि या ठिकाणी भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. यांनी काय म्हटलंय, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ऑफ ऑकरन्स. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, हे परिच्छेदामध्ये उत्तर शोधताना परिच्छेद अगोदर शांतपणे सावकाश वाचून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. नंतर अगोदर प्रश्न वाचा वाटल्यास आणि नंतर परिच्छेदात बघा त्याचं उत्तर कुठे मिळतंय. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये काही लिहायला परवानगी नाहीये, म्हणून त्याचा विचार करून या गोष्टीची मांडणी तुम्हाला करायची आहे. मग आता हे जे दिलेले वाक्य आहेत ते व्यवस्थित याच्यामधून एकाच अगोदर पहिलं वाक्य शोधा. पहिलं वाक्य जर तुमचं बरोबर आलं, लक्षात घ्या, याच्यातलं पहिलं वाक्य बरोबर आलं तर समजायचं तुम्ही याच्यातली जवळपास निम्मी लढाई जिंकली. ऍटलीस्ट अर्धा तरी मार्क देतील. मात्र तुमचं पहिलंच वाक्य जर चुकलं आणि बाकीचे सगळे बरोबर आले, कारण पहिलं चुकल्यावर मग कोणतंही चुकू शकतं. एक जरी क्रम बदलला तरी मग मात्र तुम्हाला अजिबात मार्क मिळणार नाहीत. म्हणून पहिलं वाक्य इन एनी कंडिशनला अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द ऑकरन्स ऑफ इन द करेक्ट ऑर्डर ऑफ ऑकरन्स, म्हणजे ज्या क्रमानं या घटना तुमच्या परिच्छेदात घडल्यात त्यातलं पहिलं वाक्य अचूक शोधा. इथं सगळीच वाक्य अचूक शोधणं गरजेचं आहे. अनावश्यक लिहू नका. इथला वेळ वाचवा आणि यातील उत्तर शोधण्यासाठी त्या वेळेचा उपयोग करा. आता हा A2 झाला, याची उत्तर तुम्ही शोधा. नंतर A3 मध्ये असं म्हटलंय, राईट 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स. आपल्याला हे पण लिहायचं नाही बाळांनो. काय नाही करायचं, हे लिहायचंच नाही. आता परिच्छेदामध्ये वर्णन करणारी काही शब्द आहेत याच्यामध्ये. बघा आता बघा इथं काय म्हटलंय, मी एखादा शब्द तुम्हाला सांगतो. बघा आता इथं फार्मर हे नाव नाही, फार्मर नाव नाही. मग फार्मर नाव नाही, पण फार्मर पण कसला फार्मर, प्रॉस्परस.
हे याचा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. काही वेळेला यातला एक शब्द दिला जाऊ शकतो, तरी ते दोन्ही शब्द लिहा. उत्तर आहे त्या उत्तराला शक्यतो अंडरलाईन करायची सवय ठेवा. आता बघा या ठिकाणी साधी बाब आहे बघा. डिस्क्रायबिंग वर्ड्स कसा असू शकतो. उदाहरणार्थ गर्ल, ए गर्ल, गर्ल पण कशी ब्युटिफुल गर्ल. नंतर ए बॉय, ब्रेव बॉय, किंवा ब्राईट बॉय. अशा प्रकारचा या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड असू शकतो. गुड बॉय, गुड गर्ल, हा गुड असेल, ब्युटिफुल असेल, हे त्या नामाचं वर्णन करणारे शब्द आहेत. आता बघा त्याच्यानंतर पुढं आता याच्यातले बघा असे 4 शब्द परिषदात असतील, ते थोडीशे शोधायचा सराव करा. इतर ठिकाणाहून तुम्ही जर आता पुस्तकातून जरी असे काही शब्द शोधले परिच्छेद घेऊन, तरी तुम्हाला लक्षात येईल. जर असे डिस्क्रायबिंग वर्ड आले तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतील. आता एक वाक्य, एक बाब लक्षात ठेवायची. कोणत्याही परिच्छेदामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 3 परिच्छेद आलेले असतात. 2 सीन परिच्छेद असतात. म्हणजे पुस्तकातील 2 परिच्छेद असतात प्रश्न क्रमांक 2 मधील, आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये अनसीन पॅसेज असतो, म्हणजे अपठित उतारा असतो. लक्षात घ्या, कुठल्याही उतार्यामध्ये फक्त 3च प्रश्नांची उत्तरं सापडतात. A3 पर्यंतचीच उत्तरं परिच्छेदात असतात, पुढची उत्तरं परिच्छेदात सापडत नाहीत. म्हणून प्रत्येक प्रश्नामध्ये 3 प्रश्नांचीच उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा. चौथं आणि शेवटचं उत्तर त्यामध्ये नसतं. आता आपण चौथं उत्तर बघू. बघा या ठिकाणी म्हटलं डू एज डायरेक्टेड. आपण फक्त एवढा प्रश्नच लिहिणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे पुढचं लिहायचं नाहीये डार्क दाखवलेलं. आता हे वाक्य लिहिताना आम्हाला डबल नाही लिहायचं, एकदाच लिहायचं व्याकरणाचं वाक्य. बघा नंबर 1 मध्ये यांनी काय म्हणलंय, ऍट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रेटी असं म्हटलंय. यांनी म्हटलंय रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. आम्हाला एवढं न लिहिता आम्हाला काय करायचंय, ही सूचनाही नाही लिहायची. इथं आपल्याला काय म्हणायचंय, ऍट बर्थ द चाइल्ड वॉज. या चाइल्ड वॉचच्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या गोष्टीत बघा. पहिली जी वेगळी गोष्ट आहे त्याच्या अगोदर नॉट ओनली येईल, म्हणजे इथं नॉट ओनली येईल बघा. आता याच्यामधून हा अँड निघून जाईल. सॉरी, हे या ठिकाणी येईल, इथं येईल नॉट ओनली. आणि हा अँड निघून जाईल, आणि अँडच्या ऐवजी हा बट ऑल्सो आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. म्हणजे वाक्य असं होईल, ऍट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रेटी. असं आपलं वाक्य तयार झालं. एवढंच वाक्य लिहायचे, बाकी सूचना लिहित बसू नका. नंतर दुसरं वाक्य, लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल सी वॉज 5. आता या ठिकाणी लिहिताना ही सूचना दिली, रिराईट द सेंटेन्स युजिंग अनेबल टू. आपल्याला वाक्यात अनेबल टू आणायचंय. अनेबल टू म्हणजे असमर्थ असणे. सुलेखा कुड नॉट स्पीक टिल सी वॉज 5. 5 वर्षाची होईपर्यंत ती बोलू शकत नव्हती. म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय, 5 वर्षाची होईपर्यंत ती बोलण्यास असमर्थ होती, अशा अर्थाचं वाक्य तयार करायचंय. म्हणजे या ठिकाणी अनेबल आहे, म्हणजे या ठिकाणी नॉट आणि कुड असे 2 शब्द निघून जातील. आणि वाक्यामध्ये कुड आहे म्हणून साठी कर्त्यानुसार वॉज वेअर म्हणजे टू बीच्या भूतकाळी रूप या ठिकाणी येईल. म्हणजे सुलेखा, लिटिल सुलेखा वॉज येईल, वॉज अनेबल टू. हा एवढं वाक्य तयार होईल, हे याच्यातून निघून जाईल. बघा एवढंच. मग मला या ठिकाणी एवढी सूचना झाली की हे पण लिहायची गरज नाही. यानंतर या प्रश्नामध्ये लक्षात घ्या, आता यातला A4 आणि A5 ची उत्तरं परिच्छेदात नाहीत. पर्सनल रिस्पॉन्स यामध्ये यांनी काय म्हटलंय, स्मॉल पॉक्स इज अ डिझीज. राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिझीज. राईट टू सिम्पटम्स ऑफ एनी वन ऑफ इट. आता तुम्हाला 4 वाक्य सांगायचे, 4 रोग सांगायचे. तुम्ही सांगताना त्या ठिकाणी तुम्ही कफ सांगू शकता, तुम्ही अजून डायरिया सांगू शकता, तुम्ही वेगवेगळे 4 रोगांची नावं सांगा. कोणते 4 रोगांची नावं सांगितली ना, 4 रोगांची नावं सांगितली, एकाच लक्षण, एकाच काय करता येईल. समजा डायरिया सांगितलं, तुम्ही डिसेंट्री त्या ठिकाणी लक्षण लिहून टाका. तर यापैकी एका रोगाचं फक्त लक्षण लिहायचंय, हे तुमच्या मनाने लिहायचं उत्तर आहे, एवढं लक्षात ठेवा. हा पहिला प्रश्न या ठिकाणी संपतो. दुसऱ्या प्रश्नाची रचना तशीच आहे. थोडक्यात आता आपण हा वेगात प्रश्न घेऊया. या ठिकाणी परत हा भाग तुम्ही लिहायचा नाही. कंप्लीट द सेंटेन्सेस न लिहिता डायरेक्ट सेंटेन्सेस कंप्लीट करायचे. या ठिकाणी विद्यार्थ्याकडून होणाऱ्या चुका म्हणजे मुलं काय करतात, हा भाग लिहित नाहीत. आपल्याला हाही भाग लिहायचा. इथं म्हटलंय वाक्य पूर्ण करा, नुसती उत्तर देऊ नका. प्रश्नाच्या
प्रश्नाप्रमाणे आपल्याला जाणं गरजेचं आहे. द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर, या ठिकाणी काय असेल ते त्याचं उत्तर या ठिकाणी शोधा आणि हे लिहा आणि मग त्याला अंडरलाईन करा. जसं हे तशी याची उत्तर परिषदात आहेत. आता याची उत्तर मी मुद्दाम सांगत नाही, त्याला कारण असं हाच परीक्षेत येणार नाहीये, तुम्हाला या ठिकाणी बदलून येईल. त्यामुळे याची उत्तर फक्त शोधायचा तुम्ही प्रयत्न करायचा. आता बघा, कम्प्लीट द फॉलोइंग विथ क्वालिटीज ऑफ स्वामी. स्वामीचे काही गुण दिलेत त्याच्या ठिकाणी. तो नॉटी आहे, खोडकर आहे, चांगला आहे, वाईट आहे, त्याचे जे गुण आहेत ते तेवढेच या ठिकाणी लिहायचे. हा भाग लिहायचा नाही. इथं यांनी दिल्याप्रमाणे डायग्राम काढा. याच्यामध्ये तुम्ही अजिबात डायग्राम नाही काढत, पोरं क्वालिटीज ऑफ स्वामी म्हणतात आणि खाली लिहितात, तशी गोष्ट चुकीची ठरते. डायग्राम असा नाही काढता आला, तुम्हाला गडबडीत नाही करता आलं काही तर त्याला खूप आकर्षक काही बनवू नका, पण तो डायग्राम मध्ये लिहा. याला सर्कल करा, सर्कल मध्ये लिहा. इथं सर्कल, पटकन सर्कल करा, त्या सर्कल मध्ये लिहा त्याच्या क्वालिटीज कोणत्या आहेत त्या. तर याप्रमाणे याची उत्तर त्या परिच्छेदात आहे ती शोधा. इथं पण मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. या ठिकाणी बाळांनो इथं हे काही लिहित बसू नका. इवन इथपत जरी नाही लिहिलं तरी काही गरज नाही. हे 4 क्रमांकन त्याची उत्तरं येणं फक्त लय गरजेचं आहे. तेवढी उत्तरं अचूक येणं गरजेचं आहे. आता मिस्चिवस म्हणजे खोडकर असतं, म्हणजे याचं उत्तर इथे येईल. याला आशा, ह्याची आशा, अनेक जण आशा खुणा दाखवतात. आलं का लक्षात? आता समजा आता बघा या ठिकाणी मिस्चिवसचं जर उत्तर जर म्हटलं तर समजा याचं उत्तर हे आहे. आता कन्सर्नचं उत्तर एन कंपाशीचं सर्कल सराउंड आहे, कन्सर्नचं वरीड आहे आणि किड्सचं समजा चिल्ड्रन आहे. मात्र ही जी मेथड आहे तर बाळांनो ही मेथड पूर्ण चुकीची आहे. आम्ही या प्रकारे लिहायचं नाही. मुलांना अजून एक सवय आहे, ते या ठिकाणी आन्सर्स असं लिहितात हा, आणि इथं उत्तर लिहितात आणि हे लिहितात. हे वेळ वेळ घालवतो तुमचं. तुम्हाला वेळ घालवायचीच गरज नाही. याला काहीच करू नका. याला हे बघा, इथं यापैकी काहीही न करता इथं काय करायचं, क्वेश्चन B3 टाका आणि त्याच्यामध्ये नंबर 1 टाका. याचं उत्तर काय आहे, डायरेक्ट पुढे लिहा. याचं उत्तर समजा मिस्चिवस आलं म्हणजे डायरेक्ट नॉटी लिहा. एन कंपाशीस आलं, सर्कल सराउंड डायरेक्ट हे पुढे लिहा. कन्सर्न आलं, वरीड याच्या पुढे लिहा आणि किड्स आलं तर इथं चिल्ड्रन लिहा. एका खाली एक व्यवस्थित द्या. बस हे 4 ची उत्तर आली. बाकीच्या तुम्ही ए एन बी लिहिलं काय आणि प्रश्न लिहिला काय याच्याशी त्या ठिकाणी तपासणाऱ्या व्यक्तीला त्याच्याशी काही घेणं नाहीये. फक्त ही उत्तरं येणं अपेक्षित आहे. आता बघा या ठिकाणी या 3 शिवाय चौथ्याचं आणि 5व्याचं उत्तर परिषदात नाही. इथं चौथ्या A4 मध्ये, B4 मध्ये ग्रामर येतं. मग आता इथं काय केलंय, हे आता हे आपल्याला याची गरज नाही. B4 लिहा. इट इज हार्ड टू इमॅजिन, मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. आता मुलं काय करतात, इथं काय करतात, इट इज नॉट हार्ड टू इमॅजिन असं जर केलं तर वाक्याचा अर्थ बदलून जातो. आपल्याला वाक्याचा अर्थ तसाच ठेवायचा आहे बाळांनो. फक्त अर्थ न बदलता ते वाक्य नकारार्थी करायचंय. मग काय होईल, या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यायचा. इट इज नॉट इझी असं करता येईल आपल्याला. नॉट, हा, इट इज नॉट इझी टू इमॅजिन असं याचं उत्तर होईल. एवढं उत्तर लिहिलं ना, बाकी याची गरज नाही आपल्याला. हे एकदाच वाक्य लिहायचं, सिंगलच. ग्रामर मध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस याच्यात पर्याय दिलेच, इथं खाली पर्याय दिलेत, असे पर्याय सुद्धा तुम्हाला असू शकतात. त्याचा अचूक फक्त पर्याय त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हिंग दॅट टू ऑल ऑफ अस. या ठिकाणी काय सांगितलं, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता हा दुसरा क्रमांक टाका, नारायण डज अ ग्रेट जॉब याप्रमाणे लिहा. इथं शेवटी आपल्याला तसं पाहायला गेलं इथं कॉमा असतो, लक्षात घ्या. इथं कॉमा द्यायचा आणि नंतर याच्यातलं योग्य उत्तर लिहायचं. आता या ठिकाणी इथं क्रियापद दिलेलं ना, पण इथं डज दिलंय. डज दिलं म्हणल्यावर काय होईल, आर के नारायण डज अ ग्रेट जॉब. इथं क्रियापद आहे, क्रियापदाला एस प्रत्यय, मग या ठिकाणी तसं येईल, हे बी उत्तर येईल. डझंट ही वाक्य होकारार्थी, त्यामुळे नकारार्थी या ठिकाणी क्वेश्चन टॅग तयार होईल. आर के नारायण डज अ ग्रेट जॉब हे जे दिलंय त्याच्या शेवटी कॉमा देऊन डझंट ही एवढं उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. क्वेश्चन टॅग जर जोडायचा म्हटलं तर समजा आता या ठिकाणी तुम्ही एखाद्या वेळेला कधीतरी पर्याय दिला, त्यांनी म्हटलं चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, तर हे वाक्याच्या शेवटी लिहिणं गरजेचं असतं. क्वेश्चन टॅग मध्ये जर तुमचं विधान आलं, त्या ठिकाणी पर्याय नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण विधान लिहिणं गरजेचं, हे लक्षात घ्या. शॉर्टकट मारू नका या ठिकाणी पूर्ण, कारण वाक्याच्या शेवटी जोडला जाणारा हा अनुप्रश्न आहे. वाक्याच्या शेवटी विचारला जाणारा प्रश्न असल्यामुळं वाक्याच्या शेवटी
कॉमा देऊन त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग लिहिणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन टॅग जोडल्याच्या नंतर प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे. आता याच्यातला 5वा, याचं उत्तर देखील तुमच्या परिच्छेदावर आधारित आहे. डू यू लाईक रिडिंग बुक्स अँड वाय? या ठिकाणी उत्तर लिहिताना फक्त येस किंवा नो लिहिण्याऐवजी तुम्ही असं लिहायचंय, पहिलं अक्षर याच्यामध्ये पहिलं अक्षर कॅपिटल काढा, लक्षात घ्या. यस लिहा आणि कॉमा द्या. हे अॅक्युरेट उत्तराचं लक्षण आहे. ज्याला अॅक्युरेट, एखाद्याला समजा 2 मार्क द्यावं वाटलं एक्झामिनरला, तर तुमची चूक या ठिकाणी दिसता कामा नये. पहिलं अक्षर कॅपिटल, इथं कॉमा देणं गरजेचं आहे. यस आय लाईक रीडिंग बुक्स किंवा आय लाईक टू रीड बुक्स असं वाक्य होईल. म्हणजे 1 मार्काचं तुमचं काम झालं. आता व्हाय हे दुसऱ्या 1 मार्काचं काम आहे. बघा, डू यू लाईक रीडिंग बुक्स आपल्याला हे लिहायचं नाही, पण हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुमचा 1 मार्काचा, त्याचं स्पष्टीकरण 1 मार्काचं. डू यू लाईक रीडिंग बुक्स किंवा यस आय लाईक रीडिंग बुक्स बिकॉज बुक्स गिव्ह अस नॉलेज. बस एवढं लिहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण गृहीत धरलं जातं. तुम्ही आणखी एखादी दुसरी ओळ जर लिहिलं, दॅट इट एंटरटेन्स अस किंवा वगैरे वगैरे काही कारण सांगितली, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण क्रेडिट दिलं जाऊ शकतं. ग्रामॅटिकल मिस्टेक नसेल, तुमचे व्याकरणाची वाक्य व्यवस्थित असतील, तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पुरेसे मार्क दिले जाऊ शकतात. 2 पैकी 2. बहुधा मार्क याच्यात लहान चूक जर असेल तर तीही शोधण्याचा प्रयत्न करून तुमचा इथं समजा कॅपिटल नसेल तरीही बाळांनो इथं 1.5 मार्क दिला जाऊ शकतो. मग त्यामुळे एवढी जरा थोडीशी काळजी घ्या. आता दुसऱ्या प्रश्नानंतर तिसरा प्रश्न. आता एक लक्षात घ्यायचं, तिसरा प्रश्न कवितेवर आहे. कशावर आहे? कवितेवर. आता इथं काय नाही, ही पोयम वाचायची आहे. याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न असतात. 5 मार्काला पहिली पोयम येते, दुसरी पोयम 5 मार्काला. या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन साठी आलेली पोयम आहे. या ठिकाणी आम्ही लिहिताना हे बघा, मी जेवढे खून करतो नीट बघा, याच्यातलं आपल्याला काहीच लिहायचं नाहीये. आम्ही क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये ए च्या खाली लगेच A1 टाकायचं, रेषा मारलेली असते तुम्ही. त्याच्यामध्ये नंबर 1 लिहा, कारण चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय या ठिकाणी शोधून लिहा. पुढं द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग, हे उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आणि त्याला अंडरलाईन करायचं. इथं द पोएट आस्क फॉर सीड्स ऑफ मूनलाईट म्हटलंय, सूर्यप्रकाशात नाही तर चांदण्याची, चंद्रप्रकाशाच्या बिया तो मागतो. नंतर इथं द होल विलेज गोज पुढं डेली टू वर्क, रोज जात आहेत ते गाव पुढं शहरात कामाला. मग त्याची उत्तर लिहा, अंडरलाईन करा आणि द पाथ असं उत्तर आहे. हे बघा, आता हे 2 मार्काला आलं. त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वर्ड येऊ शकतात, ट्रू फॉल्स येऊ शकतो. फक्त नीट वाचा आणि त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी डिस्क्राईब द रूट इन द पोयम फ्रॉम द सिटी टू विलेज, तो मार्ग कसा होता याचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दामध्ये, याचा तुमच्या मनाने न करता याचा अर्थ लक्षात घेऊन तुम्ही ते केलं पाहिजे. द रूट कसा आहे? द रूट बिटवीन द सिटी अँड द विलेज is a tough and full of snakes and scorpions. There is no transport facility. It is dark at night. मग या प्रकारचं या ठिकाणी तुम्ही वर्णन करू शकता. एवढंच वर्णन, डिस्क्रायबिंग एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यातून शोधायला लावलं जाऊ शकतं. पहिल्यामध्ये ट्रू फॉल्स येईल. इथं जर आलं तर एखाद्या वेळेस मॅच द फॉलोइंग, इथं जोड्या जुळवा असंही येऊ शकतं आणि कम्प्लीट द सेंटेन्सेस असं येऊ शकतं. आता हे आल्यानंतर इथं मात्र इथं एकतर तुम्हाला रायमिंग पेअर्स द्या असं येऊ शकतं, किंवा तुम्हाला या ठिकाणी एखादं स्टेटमेंट दिलं जाईल कवितेतलं आणि म्हटलं जाईल की त्यामधील एखादं काय फिगर ऑफ स्पीच ओळखा, किंवा असं येऊ शकेल की फाइंड एन एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन फ्रॉम द पोयम, कवितेमधलं अलिटरेशनचं त्या ठिकाणी उदाहरण शोधा किंवा रिपिटेशनचं उदाहरण शोधा. रिपिटेशनचं उदाहरण म्हणून स्मॉल स्मॉल मून्स ऑफ, या ठिकाणी असा तो रिपीट झालेला शब्द लिहिला पाहिजे. आणि या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला, या ठिकाणी विचारताना त्यांनी काय केलंय, 2 शब्द दिलेत बघा. हे 2 शब्द देताना त्यांनी काय म्हटलं, याच्यासाठी कवितेतून तुम्हाला रायमिंग वर्ड्स नाही शोधायचे. बघा इथं काय म्हटलंय, राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. आता हे लिहायचं नाही, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचंही उत्तरच लिहायचंय. बघा याचं उत्तरच लिहायचंय, याला बाकीचं काही हे करायचं नाही तुम्हाला. याची डायरेक्ट उत्तर लिहायची. आता याचं डायरेक्ट उत्तर लिहा. 3 नंबर लिहा, 1 नंबरचं लिहा, लाईटचं नाईट लिहा, फ्लाईटचं फ्लाईज लिहा. असे वेगवेगळे हे तुमच्या मनाने या ठिकाणी लिहा सांगितलं. युअर ओन म्हणलंय, नीट बघा.
हा प्रश्न वाचताना चूक करू नका. प्रश्न वाचताना तुम्ही जर चूक केली, जर तुम्ही याच्यातले शोधून जर लिहिले, तर मग क्रेडिट द्यायचं का नाही हे त्या ठिकाणी त्या परीक्षकांना सूचना दिल्या जातील. मग त्यामुळे ते जर म्हटले की त्यांनी जर कवितेत ते लिहिले तर मार्क देऊ नका, म्हटलं तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. म्हणून तुम्हाला स्वतःचे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी देता आले पाहिजेत. आता पहिली कविता संपली. आता दुसरी कविता बघा. दुसऱ्या कवितेमध्ये आपल्याला ऍप्रिशिएशन करायचंय. आता बघा या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सोप्या आहेत, पण थोडा सराव गरजेचा आहे. इथं पहिली गोष्ट सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा प्रश्न लिहायचा नाहीये. कळलं का? प्रश्न लिहायचा नाही, पण प्रश्न क्रमांक टाकायचा आहे. ऍप्रिशिएशन आहे. ऍप्रिशिएशन मध्ये 5 मुद्दे येतो आणि 5 मुद्द्याला 5 मार्क येतं. बघा याच्यामध्ये टायटल कवितेचं आपल्याला दिलेलं आहे. आता कवीचं नावही या ठिकाणी कवितेच्या शेवटी दिलेलं आहे. इथं बाकी काहीच करायचं नाही. दोन्ही अर्धा अर्धा मार्क तुमचा सहज झाला. याला काही करायची गरज नाही. राईम स्कीम मात्र तुम्ही शोधण्यासाठी थोडा सगळ्या कवितेची राईम स्कीम प्रयत्न करून शोधून काढा. या ठिकाणी राईम स्कीम शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. आता यातला पहिला जो शब्द आहे त्याला आपल्याला ए म्हणावं लागेल. नीट बघा. यातला दुसरा शब्द आहे याचं आणि याचं जर यमक जुळत असेल तर त्याला ए म्हणा, जर नसेल जुळत तर त्याला बी म्हणा. आता लेख याचं मात्र राईम वेगळं येतं म्हणून याला बी म्हणा. याचं मात्र वरच्या सारखं म्हणून ए. म्हणजे पहिल्या स्टांजाची राईम स्कीम काय झाली? ए ए बी ए. दुसऱ्या स्टांजाला काय आहे? इथं ए आहे. सेक मिस्टेक याची पण ए आहे. स्वीप वेगळं आहे याची बी आहे. फ्लेक याच्यासारखंच आहे ए आहे. म्हणजे पहिल्या 2 स्टांजाची मात्र सारखीच आहे राईम स्कीम. तिसरा स्टांजा आता याची आहे ए ए ए ए. आता ह्या कवितेची राईम स्कीम काय आहे बघा. राईम स्कीम ऑफ द पोएम फर्स्ट 2 or 3 stanzas. Rhyme scheme of first 3 stanza is A A B A and the rhyme scheme of the last stanza is A A A. असं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. आता राईम स्कीम तुम्ही सगळ्या पोएमची अशी राईम स्कीम शोधून काढा. बहुधा असा प्रकार सगळ्या कवितांमध्ये नाहीये. जर राईम स्कीम नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी लिहिताना वाक्य लक्षात घ्या. या अशा 2 कविता आहेत. एक आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. बघा आता रसिक, त्या कवितेमध्ये पण राईम स्कीम नाहीये. मग त्या ठिकाणी आपण यमक योजना जर यमकाच्या जोड्या नसतील तर राईम स्कीम कुठून असेल? यमक योजना नसते. मग या ठिकाणी लिहिताना एक वाक्य लिहायचं. देअर इज नो राईम स्कीम. राईम स्कीम इन द पोयम. पुढे लिहिता येईल धिस पोयम इज रिटन इन फ्री वर्स असं आहे बघा. तुम्ही नुसतं जर फ्री वर्स लिहाल तर बाळांनो ते राईम स्कीमचा प्रकार नाहीये. हे तुम्ही असं जर राईम स्कीम नसेल तर असं वाक्य या ठिकाणी तयार करून ठेवा व्यवस्थित. या सराव करा एवढं वाक्याचं. जर समजा त्या ठिकाणी यमक योजना सापडली तर हे 1 मार्कासाठी 1 वाक्य पाठ करायला काय जड आहे का? जर नाही आलं तर या ठिकाणी या राईम स्कीम साठी एवढा सराव करायचा. सगळ्या कविताचे रायमिंग पेअर्स राईम स्कीम सगळ्या शोधून काढा आणि जिथं नाही तिथं हे वाक्य पाठ करून ठेवा. झाला 1 मार्काची तुमची तयारी होते. फिगर ऑफ स्पीच एनीवन कुठलंही एक लिहा असं त्यांनी म्हटलंय. एक जर लिहिलं तर शक्यतो त्याचं उदाहरण द्या स्पष्टीकरणासह. समजा कवितेमध्ये जर काय आहे यामध्ये जर समजा एखादा आहे आपल्याला इथं म्हटलंय थांबा इथं काय आहे? इथं डार्क अँड डीप आले म्हणजे इथं अलिटरेशन आहे. आपण अलिटरेशन सांगू शकतो. तुम्ही जर कोणते लिहाल तर बाळांनो ते त्याच्यामध्ये असलं पाहिजे कवितेसाठी. जर तुम्ही कोणतं लिहायचं म्हणजे त्याचा पुरावा जर देता आला तर वेल अँड गुड. नाही म्हटलं तर एकापेक्षा जास्त रायमिंग काय करा फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी लिहा. आता अलिटरेशन आहे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. उदाहरण हिअर द वर्ड द साऊंड डी इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट असं या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. एकच लिहिलं तर उदाहरण द्या. नाहीतर या ठिकाणी अलिटरेशन बहुतेक कवितांमध्ये आहे. इथं अलिटरेशन आहे, रिपिटेशन आहे. प्रत्येक कवितेमधलं फिगर ऑफ स्पीच शोधून काढा आणि टॅली करा जरा. काही कवितांमध्ये जर तुम्ही कॉमन जर काढले तर काही पोएम मध्ये सारखेच फिगर ऑफ स्पीच आहे. अलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच सगळ्या कवितांमध्ये आहे. फक्त एक काम करायचं, तुम्ही अलिटरेशन लिहाल आणि जर तुमचं अलिटरेशनचं स्पेलिंग जर चुकलं तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळणार नाही. म्हणून फिगर ऑफ स्पीच लिहिताना त्याच्या स्पेलिंगवर व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर
फिगर ऑफ स्पीच झालं. आता तुम्ही 1, 2, 3 जरी लिहिले, 4 लिहिले, 5 लिहिले तरी काही फरक पडत नाही. नाव लिहून टाका, पण स्पेलिंग व्यवस्थित पाठ करा. त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया मात्र बाळांनो प्रत्येक कवितेची 2-3, 2-3 ओळीची पाठ करावी लागेल. तुम्ही जर कवितेमधल्या ओळी घ्याल आणि तशाच लिहाल, तुमच्या समाधानासाठी ते लिहिलेलं असेल, परंतु ते उत्तर होत नाही. त्याच्यात तुमच्या त्या कवितेची सेंट्रल आयडिया येत नाही. सेंट्रल आयडियासाठी तुम्ही व्यवस्थित कविता वाचली पाहिजे. तुमच्या संदर्भ मटेरियल मधून 2 किंवा 3 वाक्याची व्यवस्थित सेंट्रल आयडिया पाठ करून ठेवा. म्हणजे 2-3 दीड तरी मार्क तुम्हाला 2-3 वाक्य व्यवस्थित लिहिले त्याच्या अर्थाचे, तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळतील. हा 2 मार्काचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. प्रश्न 3 संपले. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, ही बाब लक्षात घ्या. इतपत आपली अर्ध्या मार्काची प्रश्नपत्रिका संपली. इथं तुमचा 1.5 तास निम्मा वेळ झाल्यानंतर निम्म्या वेळेपर्यंत इतपत तुमचं लिहून संपलं पाहिजे. निम्म्या वेळापेक्षा कमी वेळात जर संपलं तर वेल अँड गुड. 1.5 तासापेक्षा 10 मिनिटं जर तुमची जास्त आहे, जर शिल्लक राहिले तर खूप चांगलं आहे. 1 तास 20 मिनिटं सॉरी 90 मिनिटामध्ये तुमचं इतपत संपायला पाहिजे. पण जर समजा 90 मिनिटात नाही संपलं, तर मग मात्र पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. म्हणून साठी 90 मिनिटाच्या आतमध्येच पहिले 3 प्रश्न संपणं गरजेचं आहे. कारण पहिला प्रश्न 10 मार्काचा, दुसरा 20 मार्काचा आणि तिसरा प्रश्न कवितेचा 10 मार्काचा होता. इथं तुम्हाला वेळ वाचवणं शक्य आहे. त्यामुळं इथं पटकन कसं तुम्हाला संपवता येईल तेवढी काळजी घ्या. अनावश्यक लिहू नका. आता हाही परिच्छेद आहे, मात्र हा कसा आहे, अपठित उतार आहे, अनसीन पॅसेज आहे. प्रश्नाच्या रचनेमध्ये काहीच बदल नाहीये. इथं पर्याय दिले जाऊ शकतात तुम्हाला. इथं आता फिल इन द ब्लँक्स म्हटलंय, हे पुन्हा हे लिहू नका. हे आपल्याला लिहायचं नाही, हे वाक्य पुन्हा लिहायचं नाही. फिल इन द ब्लँक्स हे पण लिहू नका. मात्र हा प्रश्न क्रमांक हा टाकणं गरजेचं आहे, हे टाकणं गरजेचं आहे, हे टाकणं गरजेचं आहे आणि हे पूर्ण वाक्य लिहिणं गरजेचं आहे. फिल इन द ब्लँक्स या रिकाम्या जागा काय करा, त्या भरा म्हणून सांगितलंय. मग त्या जागा भरा म्हणजे तेवढीच उत्तर द्या असा त्याचा अर्थ होत नाही. मग पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ द, याचं काय उत्तर आहे ते परिच्छेदात शोधा. परिच्छेदातलं उत्तर काय मी आता शोधून देत नाही, कारण प्रश्नपत्रिका तुम्हाला हीच नसणार आहे. मग त्यामुळं बघा, याची उत्तरं तुम्ही परिच्छेदातून शोधा. चारीची उत्तरं फक्त शोधायची, उत्तर शोधल्यानंतर त्याला अधोरेखित करा, अंडरलाईन करा. आता बघा A2 मध्ये कम्प्लीट द वेब मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर, या ठिकाणी दिले, वेगवेगळे दिले बघा. त्या ठिकाणी कथक दिलंय किंवा वेगवेगळे डान्सचे प्रकार त्या परिच्छेदात दिले. तो वाचा आणि शोधा. फक्त त्यांचे तेवढे 4च नाव या ठिकाणी येतात. इथं लिहिताना बाकी काही करायचं नाही. शोधलं ना, बाकी काही करू नका. डायग्राम कम्प्लीट करा म्हटलंय. मग आम्ही शिक्षकांसाठी सूचना लिहितो की काय? सूचनाच लिहायची नाही. प्रश्न क्रमांक टाका, डायग्राम काढा आणि ह्या डायग्रामला फक्त लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, याला वेळ घालू नका, पटकन काढायचा. उत्तर फक्त लिहिताना डायग्राम मध्येच लिहा. इथं A3 ला म्हटलंय अँटोनिम्स, फाइंड अँटोनिम्स ऑफ द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. याचे सगळे विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स, त्याला हे क्रॉस खून द्यायचंय. सिनोनिम आलं तर समानार्थीवर, तिथं क्रॉस नाही, तिथं डॅश द्यायचंय. हे लक्षात घ्या. म्हणजे लिहिताना हे पुन्हा हा प्रश्न लिहायचा नाही. A3 लिहायचा. प्रश्न क्रमांक लिहायला चुकू नका. विसरायचं नाही प्रश्न क्रमांक लिहायला. प्रश्न लिहायचा नाहीये. मग A3 मध्ये अननोनला नोन असं त्यामध्ये उत्तर आहे. हे बाकी सगळ्याची उत्तरं परिच्छेदात आहेत, ती तुम्हाला शोधायची आहेत. बाकी या ठिकाणी इतर काम नाहीये. एवढे 3च प्रश्नाची उत्तरं काय करायचे, 3च प्रश्नाची उत्तरं आपल्याला परिच्छेदात सापडणार आहेत. लक्षात आलं का? हे पुन्हा मी रिपीट केलंय. 4थ्या प्रश्नाचं उत्तर परिच्छेदात नाही, कुठल्याच परिच्छेदात नाही. सीन मध्ये नाही, नॉन सीन मध्ये नाही. आता इथं भरतनाट्यम, इथं डू आर डायरेक्टेड, हे राहिलं बाजूला. इथं चेंज इंटू पॉझिटिव्ह डिग्री म्हटलंय. आता इथं काय, भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म इन ऑफ इंडिया. डिग्री पाहून घ्या. या ठिकाणी काय होईल, आता आपल्याला याची पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. वन ऑफ द असतं तर व्हेरी फ्यू आलं असतं. या ठिकाणी वन ऑफ द नाहीये. ही दिलेली जी डिग्री आहे तर ती सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मग आपल्याला कसं करता येईल, नो अदर, याचं उत्तर होईल नो अदर फॉर्म डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम, असं त्याचं उत्तर होईल. नंतर इथं लॅटर, आता हे लिहिताना हे डबल लिहू नका, एकच वाक्यामध्ये उत्तर संपलं पाहिजे. लक्षात घ्या, हे सूचनाही लिहायची नाही. हे फक्त याचं उत्तरच फक्त आपल्याला लिहायचंय, हे बाकीचं लिहायची याची गरज नाही. लक्षात घ्या, इथं वेळ वाचवत चला. नंतर लॅटर किंग्स अँड रिच पीपल लेंट देअर पॅट्रोनेज टू इट.
इथं ऍज वेल एज वापरायचंय. ऍज वेल एजचा वापर जवळजवळ अँड सारखा आहे, त्यामुळे यातला अँड, नॉट ओनली असे शब्द यातून निघून जातात. मग आता इथं काय लिहायचं, इथं लॅटर किंग्स अँड एवढा शब्द काढा आणि त्याच्याऐवजी हा शब्द तिथं वापरा. काय होईल, लॅटर किंग्स ऍज वेल ऍज रिच पीपल लेंड देअर पॅट्रोनेज टू इट, एवढंच राहील. हे बाकीचं लिहायची आपल्याला गरज नाही. एवढ्यात आपलं वाक्य या ठिकाणी संपतं. याच्यानंतर बघा, पर्सनल रिस्पॉन्सचा जो प्रश्न आहे, तर पर्सनल रिस्पॉन्सच्या प्रश्नासाठी आपल्याला काय करायचंय, याचे फक्त 4 फायदे डान्सिंगचे लिहायचे. डान्सिंगचे काय काय फायदे येतं ते विचारात घ्या. आरोग्यदायी फायदे असतील, शिस्त असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, वगैरे वगैरे गोष्टी यातून आपण शिकतो. तर मग तेवढे त्यामधून फायदे तुम्ही डान्सिंगचे जे फायदे आहेत, जे बेनिफिट्स आहेत, तर तेवढे 4 लिहा. तुम्हाला 2 मार्क मिळू शकतील. ग्रामॅटिकल मिस्टेक जर तुम्ही होऊ दिली नाही तर तुम्हाला यामध्ये 2 मार्क मिळू शकतील. याप्रमाणे क्वेश्चन नंबर 4 संपतो. आता 4 याच्या नंतर समरीचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आता हा चौथ्या प्रश्नामध्ये हा बीचा प्रश्न आहे. रीड द पॅसेज इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट अ समरी ऑफ इट. याची समरी लिहायची. कशाची, वर दिलेल्या परिषदाची समरी लिहिताना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट हे लक्षात ठेवा, तुम्ही जर टायटल दिलं नाही बाळांनो, तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 पैकी मार्क दिले जातील. कारण हे 5 मार्क, इट इज फॉर 5 मार्क्स. हा, इफ नो टायटल 4 मार्क्स विल बी कन्सिडर्ड. 4 मार्काचा विचार करून तुम्हाला, शिक्षकाला 4 मार्क द्यायचे असतील आणि टायटल नसेल तर तुम्हाला 3च देईल. म्हणून साठी या ठिकाणी ही जी कृतीपत्रिका आहे, प्रश्नपत्रिका म्हणजे कृतीपत्रिका, याच्यामधल्या ह्या बाबी आता हे लक्षात घ्या. म्हणजे समरी लिहिताना अनावश्यक बाबी लिहू नका, महत्वाचे मुद्दे सोडू नका आणि एक सलग लिहा, त्याला परिच्छेद पाडू नका. एवढंच काम याच्यामध्ये करायचंय. कमीत कमी लेखन करायचंय आणि त्याला टायटल द्यायचंय. या प्रकारे समरी लिहायला विसरायचं नाही, कारण समरी तुम्ही कशी अटेम्प्ट केली तर तुम्हाला समरीला मार्क आहेत. समरीला सहज मार्क मिळवण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला मनचं काहीही त्यामध्ये ऍड करायचं नाही. 4 प्रश्न झाले. इथून पुढे रायटिंग स्किल सुरू होतं. रायटिंग स्किल बाबतीमध्ये थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय. बघा, आता हे लेटर रायटिंग आहे. लेटर रायटिंग मध्ये आपल्याला दोन पत्र या ठिकाणी दिले जातील. आता या ठिकाणी फक्त एक काम करायचं. हा आपल्याला प्रश्न या 5 मार्काला आहे. आता इथं हे लिहायचं नाहीये. त्यांनी फक्त काय म्हणलं, A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. 2 ऍक्टिव्हिटी दिल्यात ह्या कृतीपत्रिकेमध्ये. ऍक्टिव्हिटी सेट म्हटला त्या प्रश्नपत्रिकेला. तर याच्यामध्ये जो प्रश्न दिलाय त्या प्रश्नपत्रिकेमध्ये वर प्रश्न दिलाय, तो वरती प्रश्न काय आहे, तो प्रश्न बघा जरा शेक. आता यांनी काय म्हटलंय, युथ क्लब. या 2 पैकी एक पत्र लिहायचं. युथ क्लब पुणे प्रेझेंट्स समर कॅम्प फॉर टीनेजर, म्हणजे कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याचं एक शिबिर आहे. त्यामध्ये या ऍक्टिव्हिटीज आहेत. कळालं का? त्याची 1000 रुपये फी आहे आणि त्याला कन्सेशन, गटन आलं तर कन्सेशन आहे. आणि 15 एप्रिल ते 15 मे असं जवळपास 1 महिन्याचा ड्युरेशन आहे. आता हे करताना कॉन्टॅक्ट कोणाला करायचंय, द मॅनेजर, युथ क्लब, आणि हा त्यांचा पत्ता आहे. कोणाचा, ज्याला लिहायचंय त्याला, ज्याला लिहायचं त्याला. आता बघा, ज्याला लिहायचं त्याला. आता प्रश्न काय दिलाय बघा, आपल्याला 2 पत्र लिहायचे. यांनी काय म्हटलंय, इमॅजिन यू आर दीपक और दीपिका पवार. इथं लिहिताना पत्रात तुमचं नाव लिहायचे. पत्ता तयार करताना तुम्हाला या ठिकाणी पत्ता दिलाय. पत्ता जर दिलेला नसला तरच पत्ता तुमचा तयार करायचा. इथं दीपक किंवा दीपिका पवार दोघांपैकी एक पवार आहेत. मग ते कुठे राहतात, दीपक पवार असं लिहिलं तर पत्ता काय होईल, दीपक पवार, गांधीनगर, बीड. बस संपला एवढा पवार. हे झाल्याच्या नंतर मात्र खाली तारीख लिहा. कुठली तारीख टाका, मात्र ती तारीख. आता उन्हाळ्याच्या सुट्टीतला आहे, त्याच्या एप्रिलच्या अगोदरच लिहा. मार्च मध्ये वगैरे तारीख द्या त्याची. त्या परीक्षेच्या दिवसाची तारीख म्हणली तरी तोपर्यंतचा तो भाग आहे. मग हे लिहिताना वरती तुमचा पाठवणाऱ्याचा पत्ता आहे दीपक दीपिका पवार, नंतर गांधीनगर. रिसाइडिंग हा शब्द त्या ठिकाणी येणार नाही. बीड एवढा त्याचा पत्ता झाला. खाली मात्र तुमची तारीख येईल. तारीख लिहिताना समजा तुम्ही लिहिलं 21 किंवा 25 फेब्रुवारी 2026 असं, अशी जर तारीख टाकली तर तुम्हाला पत्त्याचे अर्धा मार्क मिळतील. हा पाठवणाऱ्याचा पत्ता आहे. दोन्ही पत्रामध्ये असाच पत्ता जाईल. समजा दीपक पवार जर दिला, हा पत्ता जर नाही दिला तर तुमचा पत्ता एक तयार करून ठेवा. आता दुसरं पत्र, आता त्यांनी काय म्हटलंय, राईट टू युअर फ्रेंड इन्फॉर्मिंग हिम और हर अबाउट दिस समर कॅम्प. आज हिम और हर टू जॉइन दिस समर कॅम्प. टेल हिम और हर
युजफुलनेस अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस कॅम्प. आता याच्यामध्ये ऍड यू मे ऍड युअर ओन पॉइंट्स. तुम्हाला त्याचे ते मुद्दे घेण्याबरोबर तुमचे मुद्दे त्या ठिकाणी ऍड करता येऊ शकतात. मित्राला तुम्ही माय डिअर फ्रेंड अशी सुरुवात करा वरती पत्ता लिहून आणि त्याप्रमाणे याचं लेखन करू शकता तुम्ही. शेवटी लिहिताना युअर लव्हिंग फ्रेंड असं लिहा. तर याप्रमाणे बाकी कंटेंट दिलेल्या पत्राच्या आधारेच त्या ठिकाणी मांडायचं आहे. आता दुसरं पत्र आहे फॉर्मल लेटर. राईट ए लेटर टू द मॅनेजर youth club Pune requesting him or her to send details of fee concession, food and other facilities. Make inquiries in detail about it. Add your own points. असं म्हटलं त्यांनी. आता तुम्ही पत्र, आता वरचा एक पत्ता कसा लिहायचा होता मी सांगितला. दुसरा पत्ता, आता तो पत्ता लिहिल्यानंतर तुम्ही काय लिहिणार, सुरुवात करणार. आता ही समजा आपली मार्जिनची रेषा आहे. या रेषेला लागूनच तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे पत्ता 2. मग इथं द येईल. द लिहायला विसरायचं नाही. इथं दिलेला पत्ता असाच घ्या टू द. मग त्या ठिकाणी मॅनेजर येईल. टू द मॅनेजर हे याप्रमाणे लिहा. पहिला अक्षर कॅपिटल काढा. नंतर इथं कॉमा द्या. नंतर खाली युथ क्लब. नंतर पुणे एवढं लिहा. म्हणजे हा रिसिव्हर्स ऍड्रेस झाला. हे दोन्ही पत्ते जरी व्यवस्थित लिहिले गेले तरी तुम्हाला 1 मार्क मिळतो. दोन्ही पत्त्याला अर्धा मार्क आहे. आणि त्याच्यानंतर या पत्त्याला सब्जेक्ट आहे, सॉरी या पत्राला, हे फॉर्मल लेटर आहे, याला सब्जेक्ट लिहायचा आहे. आणि तुम्ही कोण त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करताय त्या ह्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी मागवा त्यांना. आणि शेवटी युअर्स फेथफुली किंवा युअर्स ट्रूली, काही वेळेला युअर्स सिन्सिअरली असं लिहायचंय. शेवटी युअर्स लिहिताना तुमचा जो वाय आहे तो वाय कॅपिटल आला पाहिजे. युअर्स लिहिताना ऍपॉस्ट्रॉफ द्यायचा नाही. इथं ट्रूली किंवा फेथफुली लिहिताना त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल नकोय. तर या प्रकारे हे पत्र या ठिकाणी तुम्हाला अटेम्प्ट करता येऊ शकतात. आता पुढं काय, आता तो ए झाला. त्या दोन्हीपैकी एक पत्र झालं की या ठिकाणी डायलॉग रायटिंग आहे. डायलॉग रायटिंग मध्ये काय करायचंय, तुम्हाला याच्यातला हा प्रकार आहे. इथं 2 बाबी दिल्या तिथं पण. आता हे पुन्हा लिहायचं नाही. इथं बी टाकायचा. बी मधला प्रिपेअर डायलॉग हे पण लिहायचं नाही. जम्बल्ड सेंटेन्सेस आहेत. 4 वाक्य दिलेत. यांचा क्रम बदललेला आहे. क्रम आपण समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे लिहायचंय. आता बघा पहिला प्रश्न दिला, हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. आता I wake up at 5 AM in the morning. Do you study every day? Yes, of course. आता बघा, आता पहिला प्रश्न सुरू होईल. पहिला प्रश्न आहे समजा, डू यू स्टडी एव्हरी डे? येस ऑफ कोर्स. आणि नंतर येईल हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. याच्यामध्ये योग्य क्रम शोधा आणि पहिलं वाक्य तुमचं बरोबर आलं तर या ठिकाणी बरोबर येईल. त्याच्या क्रमानं त्या ठिकाणी सोडवा. मी सोडून देत नाही, मी फक्त सूचना देतोय तुम्हाला काय करायचं एवढं सांगतोय. सोडून देणं काही एवढं चटकन शक्य नाहीये. जंबल्ड मधले योग्य वाक्य शोधा. विचार करून पहिलं वाक्य बरोबर लिहा. पहिला प्रश्न कोणता अगोदर येऊ शकतो तो त्या ठिकाणी विचार करा. नंतर दुसरा डायलॉग जो आहे तर या ठिकाणी हे कम्प्लीट द डायलॉग असं लिहायची गरज नाही. बी टाका. प्रश्न क्रमांक टाकायला विसरायचं नाही. हे अनिकेत लिहा, डू यू लाईक पेट अॅनिमल्स. तुम्ही येस किंवा नो लिहिताना पुढचं वाक्य पूर्ण करा. या ठिकाणी आणखी वाय डू यू लाईक पेट अॅनिमल्स, मग त्याचं कारण या ठिकाणी द्या. एवढं लिहिलं की तुम्हाला 1 मार्क आहे. इथं जम्बल्ड सेंटेन्स आणि कम्प्लीट द डायलॉग या दोन्हीला 1 मार्क आहे. आता याच्यानंतर पुढचा जो डायलॉग आहे तर तो 3 मार्काला येतो. आणि तुम्ही काय करा, राईट ए डायलॉग बिटवीन राम अँड सॅम ऑन द गिवन थीम. खाली जी थीम दिली, काही संकल्पना दिली, या थीम वर काय करायचंय, दोघांचं डायलॉग तयार करायचंय. याच्यात 3 एक्सचेंजेस झाले पाहिजे कमीत कमी. 3 वेळा प्रश्न विचारला जाईल, 3 वेळा समोरचा उत्तर देईल किंवा तो प्रश्न विचारेल, याप्रमाणे होईल. तर या ठिकाणी हे एवढं न लिहिता प्रश्न क्रमांक लिहा. द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. इथं रामचं नाव टाका. रामच्या पुढे विसर्ग द्या. पुढे लिहा. समजा रामनं त्या ठिकाणी प्रश्न विचारेल झाडाविषयी, त्याचं उत्तर श्याम देईल. पुन्हा श्याम विचारेल किंवा राम पुन्हा विचारेल. असे कमीत कमी 3 प्रश्न, त्याचे 3 उत्तर कमीत कमी. त्याच्यापेक्षा जास्त लिहिले चालतील, पण कमी लिहिलं तर तुम्हाला क्रेडिट कमी दिलं जाईल. शक्यतो प्रश्न असतो, प्रश्नाच्या ठिकाणी प्रश्न द्यायला विसरू नका. आणि तो प्रश्न वाटला पाहिजे असा प्रश्न त्या ठिकाणी तयार करा. आता जर समजा तुम्ही 3 डायलॉग जर नाही अटेम्प्ट केले तर त्याच्याऐवजी तुम्हाला स्पीच रायटिंग या ठिकाणी आपल्याला आणखी चान्स आहे. आता या ठिकाणी राईट ए स्पीच ऑन द रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर बेटर लिव्हिंग. चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या राहण्यासाठी भाज्यांचं
पालेभाज्यांचं काय भूमिका आहे? पालेभाज्यांची चांगल्या आरोग्यातील भूमिका हे त्या ठिकाणी आपल्याला इथं स्पष्टीकरण द्यायचंय. मग त्या ठिकाणी हे सगळे मुद्दे दिलेत. त्याच्यात न्यूट्रिशन आहेत, एनर्जी आहे, नंतर लो कॉस्ट आहे, जास्त फायदे आहेत. तर हे तुम्ही वाक्यामध्ये त्याचं वर्णन करा. मात्र सुरू करताना तुम्ही काय करणार? याचे ऑनरेबल चीफ गेस्ट, आवर हेडमास्टर, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, ही सुरुवात असेल. टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर ए स्पीच ऑन द रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर बेटर लिव्हिंग. आय एक्सपेक्ट दॅट यू विल लिसन इट सायलेंटली. हे थोडक्यात सुरू करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचे हे महत्व सांगा. शेवटी मात्र सर्वांचे आभार मानायला विसरू नका. हे 2 किंवा तिन्ही 2-3 परिच्छेदाचे तयार करा आणि त्याच्यामध्ये लहान लहान परिच्छेद करून हे लेखन पूर्ण करा. प्रत्येक ठिकाणी लिहिताना लक्षात घ्या, हे टायटल लिहायला बघा, हा मुद्दा पुन्हा एकदा नोट करून घ्या. तुम्ही समरी रायटिंगला तुमचं टायटल आलं पाहिजे, तुमचं स्पीच रायटिंगला टायटल आलं पाहिजे, तुमचं तुम्ही एखादा परिच्छेद पॅरेग्राफ तयार केला, राईट पॅरेग्राफ, त्याला टायटल आलं पाहिजे. तुमची स्टोरी रायटिंग असेल त्याला टायटल आलं पाहिजे. तुमचं न्यूज रायटिंग आहे त्याला टायटल आलं पाहिजे. तुम्ही जर टायटल नाही लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क कमी करून 4 मार्कापैकी मार्कांचा विचार केला जाईल. आता झालं या ठिकाणी. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 प्रश्न झाले. या ठिकाणी काय व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे तुम्हाला नॉन व्हर्बल दिले म्हणजे कुठली तरी आकृती दिली असेल, त्या ठिकाणी डायग्राम दिला असेल, त्या डायग्राम मधली माहिती आपल्याला इथं विचारात घ्यायची आहे. आता बघा इथं काय म्हटलंय, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, वाहतुकीची साधनं, लँड, वॉटर, एअर, ही वाहतुकीची साधनं आहेत. याच्या आधारे तुम्ही हेच या ठिकाणी दिलेलं आहे ना. आता बघा हे जे टायटल आहे हेच टायटल वरती लिहा आणि याचा परिच्छेद तयार करा. कारण प्रश्न काय सांगतो, परिच्छेद तयार करा. मग याला व्हर्बल बनवायचं, हे नॉन व्हर्बल दिलेलं आहे. मग याला काय करणार, लँड, रेल्वे मार्ग आहे, त्याच्यामध्ये काय काय स्वस्त आहे, अमक आहे, तमक आहे, या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या जातील. फक्त काय करायचं, हे फक्त लहान लहान वाक्य तयार करून हा परिच्छेद पूर्ण करा. यालाही टायटल लिहायला विसरू नका. आता ते जर जमलं नाही तर त्याच्या उलट प्रक्रिया आहे. तुम्हाला परिच्छेद डायग्राम पासून परिच्छेद जर तयार करायचा नसेल, तिथं काय म्हटलंय, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ, तिथं पॅरेग्राफ बनवायचा आहे, त्याला टायटल द्यायचं, यालाही टायटल द्यायचं. रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द गिवन टेबल, खाली टेबल बनवायचा आहे, गिव्ह ए सुटेबल टायटल. बघा टायटल देणं प्रत्येक ठिकाणी गरजेचं आहे. टायटल द्यायला विसरले की 4 पैकी मार्काचा विचार होईल, लक्षात घ्या. आता बघा इथं जे दिलंय तर बघा रमेश आणि राधा या दोघांचं वय दिलं इथं, त्यांचा वर्ग दिलाय, फेवरेट सब्जेक्ट, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही शोधायचं, पॉइंट व्यवस्थित लिहा. व्यवस्थित वाचलं तर इथं मार्क देणार. इथं तुम्हाला इथं टायटल जर दिलं नाही तर इथं मात्र 4 पैकी मार्काचा विचार होईल. 1 2 3 4 5 6 मुद्दे दिलेत. त्या मुद्द्यांचा विचार करताना सगळे जर बरोबर आले तुमचे, हे जर बरोबर आले तर तुम्हाला 4. सगळीच उत्तरपत्रिका छान असेल तर एखाद्याने देतं 4.5 मार्क या ठिकाणी तुम्हाला दिले जाऊ शकतात. सगळं ऍक्युरेट असलं तर. तुम्हाला परिच्छेदामध्ये तुमची ग्रामॅटिकल मिस्टेक आहे, तुमचं पंक्च्युएशन मार्क्स कुठेतरी चुकलाय म्हणून त्या ठिकाणी अर्धा मार्क वगैरे कमी केला जाऊ शकतो. इथं मात्र तुम्हाला आउट ऑफ मार्काची शक्यता आहे. 4.5 पर्यंत वेळ प्रसंगी सगळंच बरोबर असलं तर 5 पर्यंत मार्क अशा प्रश्नात मिळू शकतात. म्हणून शांत डोक्याने हे प्रश्न सोडवा. आता आपण वरती पाहिलं, त्यात काय केलं, व्हर्बल केलं आणि नॉन व्हर्बल केलं. परिच्छेदामधून तो डायग्राम तयार करायचा होता, तो तक्ता बनवायचा होता. वरती दिलेला ट्री डायग्राम होता, त्या ट्री डायग्राम मधून आपल्याला काय बनवायचं होतं, परिच्छेद बनवायचा होता. तर परिच्छेद बनवताना एकच परिच्छेद बनवा, जास्त परिच्छेद 2 परिच्छेद बनवा म्हटलं तर 2 बनवा. त्यांनी प्रिपेअर ए पॅरेग्राफ बनवतो, एकच पॅरेग्राफ बनवायचा आहे आणि दिलेल्या प्रमाणे डायग्राम लिहा आणि टायटल लिहा. आता एक्सपेंड द थीम दिली, B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, खालीपैकी एक तयार करा. न्यूज रिपोर्ट सांगितलं इथं बघा नंबर 1 ला. काय केलंय, 5 डायड इन रोड ऍक्सिडेंट. मग त्याची हेडलाईन लिहिताना बाळांनो ही हेडलाईन झाली. हेडलाईन काय करा, बोल्ड लेटर मध्ये लिहा किंवा याप्रमाणे त्याला अंडरलाईन करा, त्याला चौकट करा. हेडलाईन नेहमी आपली आय स्ट्रायकिंग असावी, चटकन लक्षात येणारी असावी. हेडलाईन झाल्याच्या नंतर डेट लाईन लिहायची. डेट लाईन लिहिताना वेगवेगळ्या प्रकारे लिहिली जाते. त्याच्यामध्ये तुमचं ठिकाण आलं पाहिजे, रिपोर्टरचं नाव आलं पाहिजे किंवा एखाद्या वृत्तसंस्थेचं नाव आलं पाहिजे.
किंवा त्या ठिकाणी ठिकाणाचं नाव आणि फक्त तारीख महिना वगैरे लिहू नका. सॉरी, महिना लिहायचा आहे, साल लिहू नका त्या ठिकाणी, वर्ष लिहायची गरज नाही. तर या ठिकाणी डेटलाईन तयार करा. इंट्रोडक्शन मध्ये जी घटना तुम्हाला ज्या घटनेचं वर्णन करायचं, आता 5 डाईड इन रोड ऍक्सिडेंट, ही घटना कुठे घडली, रोड ऍक्सिडेंट का झाला, कधी झाला, यानंतर त्यामध्ये किती किती गेले, बरं कोण तपास करतंय किंवा कोणी मदत केली, अशा काय म्हणजे व्हाट, वेअर, हाऊ, हाऊ मेनी, विच, व्हेन, व्हाय, यापैकी 4-5 प्रश्नांची उत्तर या इंट्रोडक्शन मध्ये येऊ द्या. इंट्रोडक्शन साधारणपणे 30 शब्द किंवा एक 4-5 वळीमध्ये लिहून पूर्ण करा. आणि हे थोडक्यात लिहायचंय. शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ, ही दिलेली जी घटना तुम्ही याच्यामध्ये जे लिहिलेलं असतं तेच डिटेल मध्ये लिहा. समजा त्या रोड अपघाताच्या अगोदर येणारी बस कुठून आली होती, इथं काही लिहायची गरज नाही इंट्रोडक्शन मध्ये. नंतर ती बस आल्याच्या नंतर तिथं नेमकं काय घडलं, ब्रेक फेल झालं का, एखादा त्या गाडीचा ओव्हर स्पीड होता का, त्याचं कारण थोडक्यात दिलं या ठिकाणी. तर ते इथं द्या. आणि याच्यानंतर इथं मात्र त्या घटनेचं सविस्तर वर्णन करायचं. याच्यापैकी यातला कुठलाही मुद्दा लिहायची गरज नाही. हेडलाईन हा शब्द लिहायची गरज नाही, डेटलाईन शब्द लिहायची गरज नाही, इंट्रोडक्शन लिहायची गरज नाही, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ लिहायची गरज नाही. आणि नाही तुम्हाला एवढं झालं तर वर्तमानपत्रातली एखादी बातमी बघा, त्या बातमीनुसारही आपल्याला या ठिकाणी बनवता येतं. आणि फक्त 2 परिच्छेद, ऍटलिस्ट कमीत कमी 2 परिच्छेदांची अपेक्षा आहे. तुम्ही जर एकाच परिच्छेदात सगळं लिहिलं तर तुम्हाला शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ लिहिला नाही असा विचार केला जातो. म्हणून डेटलाईन लिहिली, इंट्रोडक्शन थोडक्यात लिहा आणि त्यानंतर घटनेचं सविस्तर वर्णन करा. आता आणखी एक गोष्ट पुढे लक्षात घ्या. आता आपण हे सगळे रायटिंग स्किल संपवतोय. आता याच्या वेळेच्या बाबतीत हे लिहिण्यापूर्वी सांगतो, बाळांनो 5 मार्काला रायटिंग स्किल आहे, 5 मार्काला. आता आपल्याकडं साधारणपणे आपल्याकडं सार्वत्रिक 180 मिनिटे एवढा वेळ आहे आणि आपल्याला 80 मार्काचा पेपर लिहायचा आहे. आता हे 0 गेला, 8 1 8, 8 2 16, म्हणजे 2 मिनिटं आणि काही वेळ आपल्याकडं 1 मार्काला वेळ राहतो. मग आता 5 मार्काला आपण 10 मिनिटात पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. कारण 160 मिनिटामध्ये 160 2 जर दिले तर 160 मिनिटे होतात आणि 20 मिनिटं आपल्याला राहतात. कशाला? इतर गोष्ट. तुम्हाला वर्गात होलोग्राफ चिटकवायचंय, तुम्हाला बारकोड चिटकवायचा आहे, तुम्हाला शिक्षक त्या ठिकाणी सहीला येणार आहेत, तुमच्याकडे सहीसाठी एक सीट येणार आहे आणि तुम्हाला याच्यात 10 मिनिटं गेले आपण असं जर गृहीत धरलं तर नंतरचे 10 मिनिटं राहतील. याच्यासाठी प्रत्येक रायटिंग स्किल ऍटलिस्ट 5 मिनिटात संपवायचा प्रयत्न करा. एका रायटिंग स्किलला तुम्ही 15 मिनिटं किंवा अधिक वेळ घातला तर पुढच्या रायटिंग स्किलवर अन्याय होईल. म्हणून शक्यतो प्रत्येक रायटिंग स्किल 10 मिनिटाच्या जवळपास, समजा 11 मिनिटं लागले हरकत नाही, पण जास्त वेळ जाऊ देऊ नका. पुढचं रायटिंग स्किल तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. आता इतपत रायटिंग स्किल. आता हे शेवटचं रायटिंग स्किल आहे, डेव्हलप ए स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग. बिगिनिंग, गिव्ह ए सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. बघा इथंही टायटल द्यायचं, प्रत्येक ठिकाणी टायटल द्यायचंय. आता इथं काय करायचंय, एका गोष्टीची सुरुवात दिलीये, आता इथं बिगिनिंग दिलीये. आता काही वेळेला स्टोरीची एंडिंग सुद्धा इथं असू शकते, एंडिंग सुद्धा दिलेली असू शकते. लक्षात घ्या, ही एंडिंग जर दिली तर तुम्ही स्टोरी सुरुवातीपासून सुरू करा. इथं काय करायचं, वरती टायटल द्यायचंय, एवढे हे वाक्य घ्या आणि याच्यानंतर पुढे काय घडतं त्याचं वर्णन करा. वन्स ए स्कूल बॉय वॉज रिटर्निंग फ्रॉम हिज स्कूल वॉकिंग अलॉंग द रेल्वे लाईन अँड ही नोटिस्ड. त्याला काय लक्षात आलं, मग वेगवेगळे तुम्हाला कल्पना येऊ शकते. एखादा माणूस त्या ट्रॅकवर पडला होता म्हणून त्याने उचलला आणि दवाखान्यात नेला, किंवा त्या ठिकाणी ट्रॅक तुटलेला होता म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी लाल शर्ट घेतलं आणि रेल्वे थांबत वगैरे वगैरे गोष्टी. त्याचा सुरुवात करून कुठली तुमच्या मनात जी संकल्पना येईल त्याप्रमाणे ते डेव्हलप करा आणि स्टोरी एक 3 परिच्छेद कमीत कमी करा. 3 एक परिच्छेदामध्ये स्टोरी संपवा. तुम्हाला लय मोठा परिच्छेद लिहायची काही गरज नाहीये. स्टोरी लिहिताना ती भूतकाळात लिहिली जावी एवढी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे चालू भूतकाळ असेल, पूर्ण भूतकाळातली वाक्य असतील, साध्या भूतकाळातली असतील, तर या गोष्टीचं इथं भान ठेवा. आता हे झाल्याच्या नंतर आता 6 प्रश्न इथं संपतात. आता शेवटचा प्रश्न राहतो तो ट्रान्सलेशनचा. आता ट्रान्सलेशनचा जो प्रश्न आहे, त्या ट्रान्सलेशनच्या प्रश्नाला बघा, आपल्याला काय म्हणले, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आता तुमचं इन्स्ट्रक्शन, तुम्ही हिंदी मीडियमचे असाल तर बाळांनो याचं तुम्हाला हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करता येतं. म्हणजे ट्रान्सलेशन तुमच्या माध्यमाच्या भाषेत, माध्यम भाषेमध्ये तुम्हाला त्याचं भाषांतर करता येतं.
एखाद्याचं हिंदी असेल हिंदीत करा, मराठी असेल मराठीत करा. मग आता जनरल याचा प्रत्येकाचा अर्थ लिहायचा आहे फक्त, बाकी काहीच करायचं नाही. 6 शब्द लिहिलेत, याच्यापैकी 4 शब्द बरोबर आले की तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळणार आहेत. आता उत्तर लिहिताना या प्रकारेच अशीच उत्तर या ठिकाणी मांडणी करा. लक्षात आलं हे? आता याच्यानंतर आता याची उत्तर मी काही सांगणार नाही, कारण येणार नाही ती आता. तुम्ही शोधणं गरजेचं आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तशीच अपेक्षा इथं काय म्हणलं, एनी 2 वरती एनी 4 होते. 4 अर्ध्या मार्काला, इथं 1 मार्काला वाक्य आहे. पण आपण या ठिकाणी इथं जास्तीचं लेखन केलेलं परवडल, कारण आपल्याकडून जर चुकलं तर पंचायत होईल. आता इथं काय करा, ट्रान्सलेट करताना हे पुन्हा लिहू नका, गरज नाही याची. हे वाक्य लिहा, खाली वाटल्यास त्याचं भाषांतर करा. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. दिलेलं वाक्य प्रश्न असेल तर त्याचा प्रश्नच बनवा. दिलेलं वाक्य विधान असेल तर विधान बनवा. दिलेलं वाक्य आज्ञा असेल तर आज्ञाच बनवा. काय दिलं त्या वाक्याचा प्रकार तसाच राहू द्या, त्याच्यात बदल करू नका. दुसरी गोष्ट, प्रत्येक शब्दाच्या अर्थावाईज जाऊ नका. वाक्याचा अर्थ तुम्हाला काय वाटतो त्याप्रमाणे त्याच काळातला अर्थ लिहा. वाक्याचा काळ बदलू देऊ नका. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन म्हणजे झाडे लावा, अधिक झाडे बागेत लावा. हे आज्ञार्थी वाक्य हे आज्ञार्थीच ठेवायचं. एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज. प्रत्येकानं झाडाची काळजी घेतली पाहिजे. याच्या खाली उत्तर लिहा. डोंट प्लग द फ्लावर्स. फुले तोडू नका, एवढंच उत्तर आहे. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. काय करा, झाडे वाचवा आणि जीवन वाचवा. एवढंच यामध्ये लिहायचंय. हे बाकीचा प्रश्न लिहू नका, एवढंच लिहा. आता शेवटी इथं 2 म्हणी दिलेल्या असतात बघा. आता इथं पण बघा, इथं लिहिताना तुम्ही काय करू नका, हा प्रश्न लिहायचाच नाही. सॉरी, आता सी आकडा टाकायचा आहे बरं का. सी आकडा टाकायचा आहे आपण. ह्या आकडे त्याच्यातील जे प्रश्न क्रमांक आहेत ते टाकायचे. यांनी काय म्हटलं, एनी 1 अटेम्प्ट करा. आपण 2 अटेम्प्ट करायचे. एक चुकलं तर दुसरं, ज्याला खात्री 100% बरोबर येईल त्यांनी त्याच्या स्कोअर एकच लिहिलं तर ती गोष्ट हरकत नाही, पण तुम्हाला खात्री पाहिजे. आता इथं माईट इज राईट. माईट म्हणजे शक्तिशाली. मराठीत म्हणे बळी तो कानपिढी. याचं बळी तो कानपिढी जर बरोबर आलं, त्यांनी नाही लिहिलं तर हरकत नाही. मग ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स म्हणजे तुमची कृती तुमच्या शब्दांपेक्षा जास्त व्यक्त होते किंवा जास्त बोलते, असा याचा अर्थ आहे. तर या प्रकारे इथं जे ऑप्शन सह सोडवा ट्रान्सलेशन मध्ये. ट्रान्सलेशन प्रश्न क्रमांक 3, चौथ्यामध्ये समरी आणि पहिल्या प्रश्नामध्ये 9 मार्क किंवा पैकीच्या पैकी मार्क एवढं शक्य आहे. पोयमला पैकीच्या पैकी मार्क पडतात. तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर सगळ्या पेपरमध्ये छानपैकी मार्क मिळतील. मला वाटतंय पूर्ण प्रश्नपत्रिकेचं या ठिकाणी आपण रिव्हिजन घेतलेलं आहे. तुम्ही वेळेत प्रश्नपत्रिका सोडावी आणि तुम्हाला परीक्षेच्या इंग्रजीच्या पेपरच्या देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी खरंच खूप छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला इंग्रजी विषय आवडला असेल आणि इंग्रजीचे सगळे तुमचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह झालेले असतील. आणि मागच्या वर्षी सुद्धा सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगलं गायडन्स केलं होतं. मला फक्त एक प्रश्न विचारायचा सरांना सर, की तुम्ही आता पेपर तपासताय म्हणजे मॉडरेटर म्हणून तुम्ही भूमिका बजावताय पेपर तपासताना. तर असा कुठला पेपर तुम्हाला असा आठवतोय का, की तो पेपर खरंच खूप सुंदर होता आणि त्या पेपरला तुम्ही जास्तीत जास्त किती मार्क दिलेत? म्हणजे 80 पैकी बाबा 78, 77 की बाबा 80 पैकी 80 पण मार्क मिळालेले आहेत. अशा मुलाचा पेपर नेमका कसा होता? त्याचं काय वैशिष्ट्य होतं? प्रेझेंटेशन कसं होतं? याबद्दल जरा थोडंसं. लक्षात घ्या, भाषा विषय म्हटल्यानंतर याला अनेक चॅलेंजेस असतात. आपल्या एरर होऊन जातात. आपल्याला माहिती ही चूक नाही, आपल्याला ही चूक हे माहित नसलं तरी पण आपल्याकडून चुकून काही चुका होऊ शकतात. आपल्याकडून कॅपिटल काढायचं राहू शकतं, आपल्याकडे फुल स्टॉप द्यायचा राहू शकतो. म्हणजे साधी बाब स्पेलिंग मिस्टेक एखाद्या वेळेस होऊ शकते आणि याच्यामध्ये अर्धा मार्क जाऊ शकतो किंवा त्याच्यामुळे आउट ऑफ तुम्हाला मार्क मिळत नाहीत. त्याच्यामुळे 80 पैकी 80 मार्क बहुधा या विषयाला पडत नाहीत. मागच्या वर्षी एका शिक्षकानं म्हणजे आमच्या मॉनिटरच्या ग्रुपवर आलेलं होतं. एक जणाकडून मला वाटतंय काहीतरी 77, 78 असे काहीतरी मार्क्स आले होते. पण ते मार्क आले होते ते क्रॉस मॉडरेशनला गेले होते. साधारण 75च्या पुढचे जे पेपर आहेत तर ते वेगळे बाजूला काढून ते क्रॉस मॉडरेशन होतं. कारण आम्ही मॉडरेटर एका ठिकाणी येऊन ते पुन्हा त्याच्यातल्या बारकावे पाहतो. मग त्याच्यातून तो खरंच एक्सलंट पेपर असेल तर कमी मार्क दिले असते ते वाढवले जातात. पण जर मार्किंग जास्त झालेली असेल आणि चुकांकडे दुर्लक्ष केलं असलं तर त्याचे मार्क कमी होतात. मी आता सांगितलं ना काहीतरी 78 वगैरे काहीतरी मार्क दिले, त्याचे 68 की 69 एवढे मार्क कमी झाले.
बापरे 78 होते त्याचे 68 झाले. हा, कारण भाषा विषय याला आउट ऑफ मार्क तसे बहुधा मिळत नाहीत. फक्त तुमच्या फायद्याचं व्हावं म्हणून साठी सांगतो. प्रत्येक रायटिंग स्किल व्यवस्थित करा. आता आमच्याकडं मी आमच्या शाळेमध्ये पाहिलं काही लेकरांना अक्षरशः 20 मार्काचा प्रश्न आहे दुसरा. त्या 20 मार्काच्या प्रश्नाला 18 मार्क मिळत आहेत तिथं. काहींना 19 मार्क मिळत आहेत. जर असे मार्क जर मिळत असतील तर मात्र तुम्हाला 70, साधारण 73, 74 लई एक्सलंट असे चुकून 75च्या जवळपास मार्किंग चांगल्या पेपरला मात्र 70च्या पुढे ज्याला मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यांना म्हणजे असे पेपर बहुधा चांगले असतात. 70 अबोव्ह जाणारे बहुतेक पेपर एक्सलंट पेपर म्हणता येतील. मग बाकीच्या साध्या चुका आहेत, आपण माणसं आहेत, साध्या साध्या चुका होऊ शकतात, त्यामुळे मार्क्स कमी पडू शकतात. येस, येस. धन्यवाद सर. खूप चांगली माहिती दिली आणि मुलांपर्यंत ती माहिती पोहोचली. तर तुम्ही खरंच खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे. तर आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला सर. आज तुम्ही आलात त्याबद्दल एक छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी. येस. धन्यवाद सर. येस, येस. धन्यवाद. थँक्यू. अरे वेलकम सर. तर चला मित्रांनो आपण भेटूयात आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबू. थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.